नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे सिन्दूरोद्धूलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाणेशाक्षान् दधन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चाजानुबाहुं यतिवरममलं शुद्धकाषाय वस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गाणपाचार्यमीडे। परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर, समस्त क्षेत्रवासी देवता आणि उपस्थित संत सज्जन हो, पाहता पाहता मुद्गल पुराणाच्या अष्टविनायक वर्णनातल्या शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो. अहंकारसुर हा 8व्या खंडातला राक्षस आहे. योगायोग मोठा सुंदर आहे. चतुर्थीच्या दिवशी अहंकारसुर विनाशाचं सूत्र आपल्या समोर मुद्गलाच्या या प्रवचनमालेच्या माध्यमातून येत आहे आणि अहंकार दूर करण्याचा मार्ग चतुर्थी आहे. चतुर्थीचं मूळ सूत्रच ते आहे. कारण सगळ्यात मोठी अडचण जर कुठं असेल तर ती या अहंकारात आहे. सगळ्यात पहिला विकार अहंकार आहे. त्याच्यापासून बाकीच्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात आणि माणूस स्वतःला सतत ज्या अहंकाराने ग्रस्त असतो. बाकीचे सगळे एक वेळ शमन करणं सोपं आहे, पण ते बाकीचे सगळे शमन केल्याचाच अहंकार होऊ शकतो हा त्यातला सगळ्यात भयानक विषय असल्यामुळे सगळ्यात शेवटचा राक्षस त्याला वर्णन केलं. सगळ्यात भीषण अशा प्रकारच्या या राक्षसाचं वर्णन 8व्या खंडामध्ये भगवान धूम्रवर्ण त्याच्या विनाशासाठी कसे प्रगट होतात त्याचं चिंतन आपल्या समोर मुद्गल पुराणाने मांडलं. प्रत्येक खंडात मी आपल्याला सांगतोय की त्या त्या खंडापुरता एक विशेष संवाद आहे. बाकीचा सगळा संवाद तर चालूच आहे. 3 संवाद आपल्याला सांगितले की ते संवाद सातत्यानेच आहेत. पहिला संवाद सूत शौनक संवाद आहे. शौनकाधिक सगळे ऋषी बसले आणि भगवान सूत त्यांना कथा सांगतायत. हा पहिला संवाद आहे. सगळ्याच खंडांमध्ये तो चालू आहे. दुसरा संवाद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दक्षांचा आणि मुद्गलांचा संवाद सगळ्याच खंडांमध्ये सुरू आहे. दक्ष प्रजापती प्रश्न विचारतात. त्यांच्या आत्मविस्मृत अवस्थेला दूर करण्यासाठी भगवान मुद्गलाचार्य उपदेश करतात. हा सगळीकडचा संवाद आहे. आणि तिसरा संवाद सांगताना सुरुवातीचा एक संवाद सांगितला होता, शिव पार्वती संवाद. तो सगळीकडे सुरू आहे. त्या 3 संवादांच्या सोबत प्रत्येक खंडात एक विशेष संवाद आणि मग त्या संवादातून उलगडणारे आणखीन विविध संवाद, अशा प्रकारची एक रचना या मुद्गल पुराणाची. सामान्यतः सगळ्याच पुराणांची अशी रचना असते. त्या त्या स्वरूपामध्ये मुद्गल पुराणाने आपल्याला 8व्या खंडाचा विषय सांगितला. 8व्या खंडातला संवाद कोणाचा, तर त्याचं उत्तर आहे शेषांचा आणि भगवान शंकरांचा संवाद आहे. प्रत्येक खंडामध्ये त्या खंडाची जी महत्वपूर्ण मांडणी आहे, त्या मांडणीचं अधिष्ठान असलेली जी देवता, त्या देवतेचा संवाद आपल्याला तिथे पाहायला मिळतो. त्याला उलगडून दाखवणारा इथे भगवान शंकर हे शेवटच्या खंडात आहेत. का? कारण शेवटची देवता भगवान शंकर आहेत. शेवटची अवस्था देवता विकासातली भगवान शंकर आहेत. आपण देवता विकास पाहतोय की पहिल्यांदा शक्ती उपासना निर्माण होत असते. उपासक कुठलाही असो, कुठल्याही पंथात चालणारा असो, तो सुरुवातीला शक्ती उपासना करत असतो. त्यानंतर तो जसा जसा क्रम विकसित होतो तसं त्याच्या ठिकाणी ज्ञान प्रगट होतं आणि ज्ञान प्रगट होणं हाच सूर्य असल्यामुळे शक्तीचा उपासक हा पुढे जाऊन सूर्य उपासक होत असतो. तो सूर्य उपासक झाला की त्याला ज्ञान येतं आणि ज्ञानाने त्याच्या ठिकाणी व्यापकता येते. व्यापकता आली की स्वाभाविक तो विष्णू उपासक होत असतो आणि असा व्यापक झालेला सगळीकडचं जेव्हा पाहतो तेव्हा त्याला शेवटी एक सूत्र कळत असतं की हे सगळं इथून तिथून नश्वर आहे. शेवटी ज्ञानाचं सूत्र काय, ज्ञानाने कळण्याची गोष्ट काय, तर व्यवहारातलं जे ज्ञान आहे, व्यवहाराशी संबंधित पदार्थांचं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानातून शेवटी हेच हाती लागतं की हे काही खरं नाही, हे काहीही टिकाऊ नाही. या सगळ्यात आनंद आहे. मी आपल्याला वारंवार सांगतोय, संसारात आनंद नाही असं म्हणायच्या भानगडीत पडू नका.
विनाकारण नुसतं तोंड देखलं म्हणण्याकरता ते नाहीये. संसारातही आनंद आहे, फक्त तो टिकाऊ नाहीये, तो शाश्वत नाहीये, चिरंतन नाहीये. आणि आपल्याला चिरंतनाची कास आहे, कारण कुठली टिकाऊ नसलेली गोष्ट किती दिवस गोळा करणार, तिचा उपयोग नाहीये. मग त्याच्यापेक्षा टिकाऊ गोष्ट आपल्या जवळ असली पाहिजे. आणि टिकाऊ गोष्ट कोणती, याचं सगळ्यात एकमेव ज्ञान, एक माझा मोरया, बाकी काही टिकाऊ नाही, उरलेलं सगळं परिवर्तनीय आहे. हे समजून घेण्याकरता मुद्गलाचं सगळं सूत्र आहे. इथे आपल्याला भगवान शेषांचा आणि शिवांचा संवाद आहे. हे संवाद सांगताना मी एक गोष्ट आपल्याला सूत्र सांगितलं होतं, की प्रत्येक प्रश्न विचारणारा हा त्या त्या देवतेच्या अत्यंत जवळचा आहे. म्हणजे सूर्यांना प्रश्न विचारला होता वालखिल्यांनी, जगदंबेला प्रश्न विचारला होता तो स्वाभाविक तिच्या 3 शक्तींनी, भगवान विष्णूंना प्रश्न विचारला होता मागच्या खंडात विश्वक्सेन नावाचे त्यांचे अत्यंत जवळचे असणारे जे भक्त आहेत त्यांनी. इथे भगवान शंकरांना प्रश्न विचारतोय शेष, का गळ्यातच कायमचा आहे, जवळच कायमचा आहे. भगवंत शंकराच्या मस्तिष्काच्या सगळ्यात जवळ कोण, तर त्याचं उत्तर एक तर चंद्र नाही तर शेष. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे त्यातल्या त्यात जवळून कोणाला कळू शकतं, एक तर चंद्राला नाही तर शेषाला. म्हणून शेष प्रश्न विचारतोय. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, शेषानी प्रश्न विचारण्याला वेगळा अर्थ आहे. तुम्ही म्हणाल चंद्राला का नाही दिला, चंद्र इथं डोक्यावरच असतो. त्याचं उत्तर नाही, चंद्र डोक्यावर जरी असला तरी चंद्राला मर्यादा आहे. कारण चंद्र लहान होत जाणे, मोठा होत जाणे, चंद्र मध्ये मध्ये नष्ट होणे, किंवा एक कोर स्वरूपात तिथं असणे, अंशात्मक असणे आहे. शेषाचं असणं आणखीन वेगळं मजेदार आहे, कारण शेषाला 1000 तोंड आहेत, नाही का? आणि 1000 तोंड असतील मला माणसाला प्रश्न किती असतील. आपल्याला एक तोंड आहे तर आपले प्रश्न संपत नाहीत. त्याच्यात आपली एक जीभ आहे तर ती थांबत नाही. शेषाला तोंड 1000 आणि त्याच्या जिभा पुन्हा 2-2, त्याच्यामुळे 2000. पण तो शेष वर्णन करताना माझ्या मोरयाचा थकून जातो, इतकं हे तत्वज्ञान मोठं आहे. म्हणून आपल्याकडे नवीन वर्णनात मध्ये प्रत्येक खंडात ते वर्णन येतं की अरे ज्यांचं वर्णन ब्रह्मदेव करू शकत नाही त्यांना 4 तोंड ना, ज्यांचं वर्णन स्कंद करू शकत नाही त्यांना 6 तोंड, सोडून द्या हे दोघं. भगवान शंकर करू शकत नाही पंचमुख, पण त्याच्याही पलीकडे सांगतो शेष करू शकत नाही 1000 मुख आणि 2000 जिभा. त्याला वर्णन करताना दम लागायची वेळ येते. आपण करून करून किती करणार, आपली ताकद किती, या अर्थाने ते वर्णन आपल्याला कायम स्वरूपात पाहायला मिळतं. इथलं स्वरूप आपल्याला भगवान शेष सांगतायत. आणि भगवान शेषांनी प्रश्न विचारला भगवान शंकरांना, आपल्याला ध्यान करायची गरज काय. तो प्रश्न सगळ्यांना सारखा आहे. सूर्याला प्रश्न तोच विचारला, शक्तीला प्रश्न तोच विचारला, विष्णूंनाही तोच, इथे शंकरांना तोच प्रश्न विचारला, आणि प्रत्येक जागी तेच उत्तर आहे. वाक्याचा अर्थ काय, प्रश्न कोणालाही पडो उत्तर एकच आहे. प्रश्न तुम्हाला पडोत की मला पडोत, उत्तर त्याचं ठरलेलं आहे. आणि उत्तर काय आहे, उत्तर एकटा मोरया हेच उत्तर आहे. एक गणेश तत्वज्ञान एवढंच उत्तर आहे. स्वाभाविक शेषानी प्रश्न विचारला, भगवान शंकर सांगतात हाच प्रश्न मला एकदा सनकादिकांनी विचारला होता. संपले ना टोक, नाही का. शेष एका दृष्टीने इकडचं टोक आहे. सनकादिक म्हणजे ऋषीवर्ण्यांच्या निर्मितीमधलं पहिलं सूत्र आहे. भगवान ब्रह्मदेवानी निर्माण केलेली पहिली सृष्टी आहे. त्याच्यामुळे सनकादिकांनाही हा प्रश्न पडतो. एका बाजूला शेष हा कृतीतलं टोक आहे, दुसऱ्या बाजूला सनकादिक 4 ऋषी म्हणजे ज्ञानातलं टोक आहे. आणि त्यांनाही प्रश्न पडतो. याचा अर्थ मोरयांना कर्मानी मिळतो ना ज्ञानानी मिळतो. किती मजेदार रचना आहे. अप्रत्यक्षरित्याच हे सांगतायत. त्यांना प्रश्न पडतो याच्यातच सुचवलं की मोरया कर्मानी मिळणार नाही, मोरया ज्ञानानी मिळणार नाही, मग मिळेल कशानी. त्याचं उत्तर आपल्याला पुढे येऊन सूत्रामध्ये मिळणार. त्याचं एक एक रचना आपण पाहत जाऊ. मिळवायचा कसा, प्राप्त कसा करायचा, याची रचना सांगण्याकरता मुद्गल आपल्याला सांगतायत. पहिला प्रश्न विचारला, सनकादिकांनीही तोच प्रश्न विचारला, आणि भगवान शंकर सांगतायत मी ध्यान करतो कायम एकाच गोष्टीसाठी, माझाच अहंकार नष्ट करण्यासाठी.
माझा अहंकार नष्ट व्हावा म्हणून मी ध्यान करत असतो. आणि मग आता तू एक काम कर, हा अहंकार काय आहे ते समजून घे, म्हणजे मग तो तुला नष्ट करता येईल. भगवान शंकर शेषांना समजावून सांगतायत अहंकारासुराचं चरित्र. सूर्यनारायणाचा विषय येऊन पोहोचतो. भगवान श्री सूर्य निर्माण झाले. भगवान श्री सूर्यांना मोरयांनी कार्य दिलं या सगळ्या जगताला ज्ञान आणि प्रकाश देण्याचं, या जगताचं कार्य नियंत्रण करण्याचं. कारण सूर्याच्या भरोशावर काळ ठरतो आणि काळाच्या भरोशावर सगळे व्रत ठरतात, त्यानुसार आपले कार्य ठरतात. मग नित्य कार्य असले तरी प्रातःसंध्या, मध्यान्ह संध्या, सायंसंध्या सूर्याच्या भरोशावर चालणार. नैमित्तिक कार्य असले तरी कोणत्या महिन्यात कोणते करायचे ते सूर्याच्याच भरोशावर ठरणार. म्हणून प्रत्येक वेळा सूर्याच्या गतीनुसार काय ठरत असतो. म्हणून सूर्याच्या भरोशावर सगळे कार्य चालतात, उपासना चालते. कार्याच्या भरोशावर देवता जगतात. म्हणून देवतांना कार्यान्न म्हटलं. कारण जे यज्ञ केल्या जातो त्या यज्ञामध्ये जी आहुती दिल्या जाते ती आहुती देवतांचं अन्न असते. आणि म्हणून देवता त्या कर्माच्या अन्नाच्या भरोशावर जगत असल्यामुळे देवतांना सगळीकडे कर्मान्न अशी संज्ञा आहे. कारण कर्माच्या अन्नाच्या भरोशावर त्या जगतात, यज्ञरूपी कर्माच्या भरोशावर जगतात. हा सगळा विषय असल्यामुळे आणि यज्ञ चालतो सूर्याच्या भरोशावर, कारण काळ ठरवतो सूर्य. या हिशोबामध्ये या सगळ्या देवांचं जगणं माझ्या भरोशावर आहे. हा भगवान सूर्यनारायणांना अहंकार झाला की मी नसतो तर हे सगळे कामच झाले नसते, मी नसतो तर यज्ञ झाले नसते, मी नसतो तर यज्ञ झाले नसते. म्हटल्यानंतर देवतांना खायला मिळालं नसतं. पर्यायाने या सगळ्या देवतांना जे अन्न मिळतं ते माझ्यामुळे मिळतं. नुसत्या देवतांनाच अन्न मिळतं असं नाही, समस्त जीवसृष्टींना अन्न माझ्याचमुळे मिळतं. काय मजेदार रचना आहे. कारण सूर्यप्रकाश नसला तर अन्न निर्माणच होऊ शकत नाही. सूर्यप्रकाशाच्या भरोशावर अन्न तयार होतं. आणि पहिल्यांदा एक व्यवस्थित गोष्ट लक्षात ठेवा, सूर्यप्रकाशाच्या भरोशावर अन्न वनस्पती तयार करते. त्याला एक खूप सुंदर शब्द आपल्या शास्त्रांनी दिलेला आहे, सूर्यप्रकाशाचं संश्लेषण. प्रकाश संश्लेषण नावाची प्रक्रिया लहानपणी आपण शाळेमध्ये शिकलो की वनस्पतीवर सूर्यप्रकाश पडतो, त्यातून वनस्पती स्वतःचं अन्न तयार करते. हा संश्लेषण शब्द फार महत्वाचा आहे. याच्या विरोधी शब्द जो आहे त्याला विश्लेषण असं म्हणतात. संश्लेषणच्या विरोधी विश्लेषण. आणि विश्लेषणाची पंचायत अशी आहे की विज्ञान आपल्याला विश्लेषण करायला शिकवतं. म्हणून तुकडे 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 करा हा विज्ञानाचा विषय आहे. विज्ञान विश्लेषण शिकवतं, अध्यात्म संश्लेषण शिकवतं. आणि विश्लेषणातून हाती काही लागत नसतं. दोन पद्धती असतात. आंब्याचा अभ्यास करायचा असेल तर पद्धती कोणती? सुंदर आंबा समजा तुमच्या समोर आणून ठेवला, दोन पद्धती आहेत. एक शास्त्र कोणतं? त्याचं उत्तर आहे विज्ञानाच्या पद्धतीने. त्या आंब्याचं वजन, त्या आंब्याची साल, त्याच्या आतमध्ये गर किती ग्रॅम बसतो, प्रत्येक आंबा सारख्या वजनाचा असतो की नसतो, झाडाचं वय किती, किती दिवसांनी झाडाला फळं लागतात, किती दिवसांनी ते फळं तयार होतात, ही जी सगळी अभ्यासाची एक प्रक्रिया, याला वैज्ञानिक प्रक्रिया असं म्हणतात. आनंद काय मिळाला? मग त्याच्याहून ठरतं आंबा चांगला की वाईट. त्याच्यानुसार वैज्ञानिक सांगतील ही आंब्याची जात चांगली आहे. आंबा चांगला आहे की वाईट आहे सांगायची माझी आपली एक साधी पद्धत आहे, आपली सगळ्यांची म्हणू. आंबा उचलायचा, माचायचा, खायचा आणि चांगला होता डिक्लेअर करायचं. ते झाडाला किती दिवसांनी लागते करायचं काय आपल्याला, नाही का? ते झाडाचं नेमकं किती उंची वाढते आपल्याला काय देणं घेणं आहे, किती खत टाकावं लागतं आपल्याला काही संबंध नाही. चवीला चांगला लागतो, काम संपलं. ही झाली संश्लेषणाची प्रक्रिया. आणि आधीची सगळी सांगितली ती विश्लेषणाची. विश्लेषणात आनंद मिळत नाही. पहिल्यांदा लक्षात ठेवा, विश्लेषण शब्दाचा अर्थच आहे वेगवेगळं होणे. त्याला आपल्या सोप्या शब्दामध्ये अयोग असं म्हटलं, तुकडे तुकडे होणे, योग नसणे या अर्थाने अयोग शब्द. मुळात अयोग शब्द वेदांत किंवा मुद्गलांनी वापरला, तो आणखीन पुढच्या अर्थाने वापरलेला आहे. पण इथं आपण वियोग म्हणू, चांगला शब्द आणखीन वापरू. वियोग होत असतो. आणि मग ह्या चार गोष्टींचा वियोग झाला
की जे निर्माण होतं त्याला विश्व असं म्हणतात. मग त्यातलं एक तत्व निर्माण होतं असद ब्रह्म, एक तत्व निर्माण होतं सद ब्रह्म, एक समब्रह्म, एक नेति ब्रह्म किंवा अव्यक्त ब्रह्म. चार प्रकारचे चार रचना निर्माण होतात. हे चार एकमेकांपासून वेगळे झाले की जगाची रचना निर्माण होते. हे चार जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा संयोग होतो. त्या संयोगाला मुद्गल आणि स्वानंद असं म्हटलं. हे चार एकत्र येतात तेव्हाच स्वानंद प्रगट होत असतो. त्या स्वानंदाची रचना सांगितली, सगळ्या साधू संतांनी सांगितली, सगळ्या श्रेष्ठ अशा प्रकारच्या विभूतींनी सांगितली. माऊलींची एक अद्भुत ओवी आहे मुद्गल पुराण आपल्याला समजून घेण्याकरता, किंवा हे सगळं एकमेकाशी इतकं जुळलेलं आहे की हे एकमेका सहज समजून घेतल्याशिवाय ते आपल्याला कळणार नाही. माऊलींनी एक अद्भुत ओवी वापरली, तेथ प्रयाग होते सामरस्याचे, वरी ओसाण तरत सात्विकाचे, तेथ संवाद चतुष्पथीचे गणेश झाले. ओवी समजता समजली नाही, चूक नाहीये कोणाची, कारण गाणपत्य संप्रदायाचा अभ्यास नसल्यामुळे त्या पद्धतीचे अर्थ येत नाहीत. मग लोक आपले अर्थ काढून मोकळे होतात. नाही म्हणे त्या काळात की नाही चौकावर गणपती मांडत होते, त्याला संवाद चतुष्पथक, आणि त्यांना तेवढाच अर्थ कळला. चार मार्ग जिथे एकत्र येतात, आणि चतुष्पथ म्हणजे चार मार्ग, चार मार्ग एकत्र आले की त्याला काय म्हणतात, आपण आपलं चौक म्हणतो. चौकात गणपतीची मूर्ती मांडायची, म्हणजे कुठेही जाताना गणपतीचं दर्शन घ्यायचे, त्याला संवाद चतुष्पथी म्हटलं. इथपर्यंत अर्थ लावणेवालींनी लावले, कारण काहीतरी अर्थ लावल्याशिवाय करमत नाही. आणि मग जसे अर्थ वाटतील तसे लावल्या जातात. अर्थ नेमका कसा, अर्थ कळायचा असेल तर मुद्गलाला शरण यावं लागेल. मुद्गलाने अद्भुत रचना सांगितली. काय माऊलींचे शब्द आहे हो. तेथ प्रयाग होते सामरस्याचे, तिथं प्रयाग निर्माण होतं. कशाला प्रयाग म्हणतात, प्रयाग तीर्थावर तिघींचा संगम आहे, तीन नद्यांचा संगम आहे. पहिली यमुना, दुसरी गंगा, तिसरी सरस्वती. यमुना काळी आहे, तिचं पाणीच काळ आहे. यमुना काळी आहे, स्वाभाविक तिचा संबंध वापरला तमोगुणाशी, कारण काळा रंग तमोगुणाचा असतो. गंगा रजोगुणाची आहे. धक्का बसेल आपल्याला वाक्य, कारण आपल्या डोक्यात गंगा म्हणलं की सत्वगुण पक्का बसलेला आहे. नाही, गंगा शब्दातच गमन हा अर्थ आहे. गंगा शब्दामध्ये गम नावाचा धातू आहे, आणि गम धातूचा अर्थ जी जाते ती गमन करते, म्हणून तर तिला गंगा म्हणतात. गमनशालिनी, गंगेचं स्वरूप. आणि गमन करणे याचा अर्थ गती असणे, आणि गती असणे हा रजोगुणाचा विषय आहे. त्याच्यामुळे गंगा रजोगुणाचा संबंध आहे. मग सत्वगुणाची कोणती, त्याचं उत्तर आहे सरस्वती. ती सत्वगुणाची, कारण तिच्यामध्ये स रसवती. काय सुंदर शब्द आहे तो. रसपूर्ण असलेली, ती गुप्त असते. का, बहुतेकांची गुप्तच असते. ती प्रगट कुठं असते, रस कुठं प्रगट असतो. दोन गोष्टी दिसतात, जडत्व तुम्हाला स्पष्ट दिसतं, कृती तुम्हाला स्पष्ट दिसते. आनंद दाखवता येत नाही आणि मोजताही येत नाही. मी किती जड आहे हे मोजता येईल, माझं शरीर इकडून तिकडून लांबी रुंदी त्याची मोजता येईल, माझी उंची वगैरे मोजता येईल. जड शरीराला मोजता येतं. तमोगुणाचं मापन शक्य आहे, रजोगुणाचं मापन शक्य आहे. किती उद्योग केले, किती कामं केली, त्याचा बायोडाटा सगळा हा रजोगुणाचा विषय आहे. रजोगुणाचं मापन करणं शक्य आहे. किती वेळ बोलतो, किती अभ्यास करतो, याचं मापन शक्य आहे. या दोन्ही गोष्टी शक्य आहेत. जडत्वाचं मापन करता येतं, रजत्वाचं मापन करता येतं, सात्विकतेचं मापनच नाही. हे सगळं केल्यावर मला आनंद किती वाटला याचं काय उत्तर द्याल, काहीच उत्तर नाहीये. आनंद मोजताच येत नाही, तो सांगताही येत नाही, तो फक्त अनुभवण्याचा विषय आहे, त्याच्याशिवाय काहीच नाही. मेरिट आल्यावर पाठीवर आईने हात फिरवल्यावर काय वाटतं, निबंध लिहा बरं. निबंध सोडून द्या, 4 ओळी नाही लिहिता येत. मेरिट आल्यावर पाठीवर आईने हात फिरवल्यावर काय वाटतं, त्याचं उत्तर आहे मेरिट आल्यावर आईने पाठीवर हात फिरवल्यावर जे वाटतं ते वाटतं. त्याचं वर्णन नाही करू शकत, वर्णनातीत विषय आहे. पेढा खाल्ल्यावर कसं वाटतं याच्यावर काय निबंध लिहिणार आहे. त्याचं उत्तर एकच आहे, खाऊन पहा, बस, दुसरं उत्तरच नाहीये. अनुभव हाच मार्ग असलेली विषय. म्हणून तिसरी सरस्वती सांगितली, ती गुप्त आहे, ती कळत नाही. या अर्थाने आनंद कळायला मार्ग नाही, तो स्वतःलाच अनुभवता येतो. या अर्थाने 3चा हिशोब सांगितला. हे तिन्ही एकत्र आले म्हणून तेथ प्रयाग होते सामरस्याचे. 3चा एकत्रीकरण होतं, प्रयाग होतो. कालपर्यंत आपण या 3चा विचार पाहिला.
तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. तमोगुणाचा विषय शक्तीशी संबंधित होता, कारण तिथे आपल्याला फक्त जडत्व लागत होतं, म्हणून तमोगुण शक्तीशी संबंधित, रजोगुण सूर्याशी संबंधित, कारण त्याच्या भरोशावर कृती होणार होती, कार्य होणार होतं. म्हणून दुसरी अवस्था रजोगुणाची म्हणजे भगवान सूर्य, त्यांना आपण विकट रूपामध्ये पाहिलं. तिसरी अवस्था सत्वगुणाची, त्यांना भगवान विघ्नराज स्वरूपामध्ये पाहिलं. सत्वगुणाशिवाय बाकीची अवस्था जास्त असणे हेच विघ्न, आणि सत्वगुण विकसित होणे हाच विघ्नराजाचा प्रसाद. या हिशोबामध्ये विघ्नराजापर्यंत आलं. एकदा सत्वगुण निर्माण झाला की माणूस व्यापक होतो, म्हणून विष्णू स्वरूप. ते सगळे एकमेकांशी संबंधित अर्थ होते. त्या हिशोबामध्ये भगवान विष्णूंचं स्वरूप विघ्नराज पाहिलं. आता पुढचा विषय येणार आहे, म्हणून माऊलींनी फार सुंदर शब्द, कालचा जो आपला विषय होता तो पुढे नेणारा. तेथ प्रयाग होते सामरस्याचे, वरी ओसाण तरत सात्विकाचे. ओसाण शब्दाचा अर्थ आहे कचरा. असं जेव्हा तीन नद्यांचा संगम एकत्र येतो तेव्हा वर सत्वगुणाचा कचरा पसरतो, असं माऊली शब्द वापरते. सत्वगुणाचा कचरा असतो का? त्याचं उत्तर आहे तो गुण असल्यामुळे तो सुद्धा कचराच, कारण त्याचाही त्याग करायचा आहे. कचरा म्हणजे त्याग करण्याची गोष्ट. माऊली म्हणते सत्वगुणही सोडावंच लागणार आहे, कारण सत्वगुण आकांक्षा आई पंचायतीचाच भाग आहे, तोही अडचणीचाच भाग आहे. सत्वगुणाचा लेप हा सुद्धा लेपच आहे. सत्वगुणाचं बंधन हे सुद्धा बंधनच आहे, आणि त्या बंधनाची नेमकी अडचण आहे ते बंधन आहे असंच वाटत नाही, त्याची आणखीन अडचण आहे, कळतच नाही. आपण सात्विक याचाच अहंकार निर्माण होतो. तो जो खेळ आता आपल्याला समजून घ्यायचा आहे. आधीच पटकन समजतं, तमोगुण सोडा कळतं, रजोगुण सोडा कळतं, सत्वगुण सोडा म्हटलं की पंचायत निर्माण होते. दोन अर्थांनी पंचायत निर्माण होते. एक तर सत्वगुणाचा आनंद मिळत राहतो, तो सोडायची अडचण आहे, आणि दुसरी गोष्ट हे तीनही सोडली की मग उरणार काय याची भीती वाटते. आणि शून्यत्वाची जी भीती आहे ती तुमच्या माझ्या मुळाशी आहे. आपला जन्मच त्याच्यातून झाला असल्यामुळे हे सगळं सोडा म्हटलं की आपल्याला भीती वाटते. कोणीतरी जवळ नसला की आपण बेचैन होतो. वास्तविक उलटी अवस्था अशी असायला पाहिजे की कोणी जवळ नसलो की मी जास्त शांत असायला पाहिजे. का? कारण मुळात जन्माला भगवंतानी मला एकट्याला पाठवलं की नाही? हो, माझ्यासोबत कोणी पाठवलं का? नाही. बरं, माझ्यासोबत कोणाला नेणार आहे का? तेही नाही. म्हणजे येताना मी एकटा आलो, जाताना मी एकटा आहे, याचा अर्थ मधल्या काळात खरं तर मी एकटाच आहे. मग उरलेले काय ते आपल्याला गदिमांनी मस्त सांगितलं. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, नाही का? इकडून तिकडून दोन ओंडके एकत्र येतात, थोडा वेळ एकत्र वाहतात. आपल्याला वाटतं संसार चालू आहे, पुढची लाट येते, सगळ्याला दूर करते. हे दोन ओंडके दूर होणारच असतात, हे कळणे यालाच आनंदाचा आधार म्हटलेला आहे. तो आधार आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि मग माऊलींनी सांगितलं वर ओसाण तरत सात्विकाचे. या सत्वगुणाचा सुद्धा कचरा म्हणूनच विचार केला. हाही फेकून द्यायचा आहे. आणि कचरा एवढ्या करता म्हटलं की कचरा फेकल्यावर पुन्हा पाहायला जात नाही ना काय फेकलं ते, नाही का? एकदा फेकला कचरा की पुन्हा शोधायला जातं का काय काय फेकलं? नाही. म्हणून याचा अर्थ आपण जे करतो तो कचऱ्यासारखा त्याग करत नाही. आपण दान तर करतो, त्याग करत नाही. दोन मध्ये फरक आहे. दोन मधला फरक व्यवस्थित समजून घ्या. दान करायला खूप चांगली गोष्ट आहे, जरूर करावं, पण दानाच्या पुढची अवस्था सांगितली त्याग करावा. कशावरून? त्याचं उत्तर आहे दान केल्यानंतर जर केलंय हे लक्षात राहत असेल तर ते फक्त दान झालं. ते लक्षातही न राहणे याला त्याग म्हणतात. नाही तर मग फरक काय पडला? मी 10,000 रुपये दिले आणि कायम नंतर लक्षातच आहे, तर दिले कुठं? इथं तर नांगूनच ठेवलेत की नाही, खात्यावरचे गेले, इथं शिल्लकच आहेत, आणि त्याला कचरा म्हणतात. कारण आता हातातही नाही आणि उपयोगात संपदातून सुटलेही नाही. म्हणजे बंध शिल्लक आहे. वस्तू शिल्लक असताना बंध असणे परवडलं, वस्तू शिल्लक नसतानाचा बंध केवढा तापदायक आहे. पैसे माझ्या खात्यात आहेत आणि त्याचा मला अहंकार आहे, एक वेळ समजू शकेल. मी पैसे दिले आणि त्याचाही अहंकार, आता केवढी पंचायत आहे. पोरग जिवंत आहे त्याच्यावर माझं प्रेम आहे, ओके. पोरग मेलं तरी प्रेम, बायको सोडून गेली तरी प्रेम, हे तर निदान नसावं की नाही. हे जसं व्यवहारातला विषय आहे तसं सत्वगुणाला सुद्धा सोडायचं आहे. आणि सोडायचं कसं? कचरा फेकतो तसं. म्हणून माऊलींनी वापरला शब्द वर ओसाण तर सात्विकाचे. आणि मग असे जेव्हा चार पंथ एकत्र येतात, कोणते? हे तीन, आणि या तिघांना सोडणे हा चौथा.
सत्वगुण तमोगुणानुसार काम करणे एक प्रकार, रजोगुणानुसार काम करणे दुसरा प्रकार, सत्वगुणानुसार कार्य करणे तिसरा प्रकार, आणि 3 गुणांना सोडून देणे हे चौथं कार्य. 3 गुणांचा त्याग करणे हे चौथं कार्य. असे 4 जेव्हा एकत्र येतात, त्या संवाद चतुष्पथांचा हे 4 मार्ग आहेत जीवनाचे. तमोगुणानुसार जे केल्या जातं त्याला कर्मयोग असं म्हणतात. रजोगुणानुसार जो केल्या जातो त्याला आपल्या भाषेतला भक्तियोग असं म्हणतात, कारण त्याच्यात संबंध कृतीचा आहे पुन्हा म्हणून त्याला भक्तियोग म्हणतात. जो ज्ञानानुसार केल्या जातो तो तिसरा प्रकार, सत्वगुणानुसार केल्या जातो त्याला ज्ञानयोग म्हणतात. आणि हे तिन्ही सोडून दिल्यानंतर जो केल्या जातो त्याला योग म्हणतात. ठीक आहे, मग या तिघांनाही योगच म्हटलं. कर्म, भक्ती, ज्ञान आणि चौथा विषय योग. हे चारही जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती जी अवस्था, त्या अवस्थेला संवाद चतुष्पथीचे गणेश झाले हे माऊली म्हणतीये. मुद्गल पुराण तर म्हणणारच आहे, प्रश्न नाही, पण माऊलीलाही समजून घ्यायचं असेल तर मुद्गलांनी समजून घ्यावं लागतं. यासाठी मी मुद्दाम आपल्याला सांगतोय. तुकोबाई समजून घ्यायचे असतील तर जगद्गुरूंनाही नेमकं समजून घ्यायला मुद्गलच लागेल, कारण याच्याशिवाय दुसरीकडे ज्ञान नाही. हा जो सगळ्यात महत्वाचा विषय त्या दृष्टीने आपल्याला मुद्दाम सांगितलं. आणि मग हे 3 सोडल्यानंतरची जी अवस्था, त्या अवस्थेला शांत अवस्था म्हणतात, स्वाधीन अवस्था म्हणतात, अव्यक्त अवस्था म्हणतात, नेती अवस्था म्हणतात. नेती याचा अर्थ न इति न इति, हे नाही हे नाही. काय नाही? हे नाही हे नाही म्हणजे त्याचं उत्तर आहे, पहिले असत ब्रह्म पाहिलं, मग सद्ब्रह्म पाहिलं, मग समब्रह्म पाहिलं. हे नाही का नाही? कारण परम आनंदासाठी हे उपयोगी नाही, याला म्हणतात नेती. हे आहे आनंदाचं, घरदार, बायको, पोरं, पैसा लागतात, पद प्रतिष्ठा, सगळ्या गोष्टी उपयोगाच्या आहेत, पण परम आनंदाच्या कामी नाहीत, म्हणून न इति. दुसरा हिशोब सांगितला रजोगुण. जे काही सगळे कार्य आपण करतो त्याच्या भरोशावर जे काही गोष्टी मिळवतो त्या सगळ्या उपाध्या मिळवलेल्या आनंदाच्या निश्चित असतात, पण परम आनंदाच्या नाहीत, म्हणून न इति. सत्वगुणाच्या माध्यमातून त्या सगळ्या कृतीचा मी आनंद घेतो, पण तो कृतीतून आलेला आनंद असल्यामुळे तो पराधीन आनंद आहे, म्हणून न इति. आणि म्हणून या तिन्हीचा त्याग केल्यानंतर जे कळतं ते न इति, म्हणून नेती ब्रह्म. चौथा हिशोब वापरला, त्यांना भगवान शंकर असं म्हणतात. हे भगवान शंकर भगवान धूम्रवर्णाचा अवतार रूपात वर्णन केले. त्यांचा अवतार जसं आपण शक्ती ब्रह्म पाहिलं, सूर्य ब्रह्म पाहिलं, विष्णू ब्रह्म पाहिलं, तसा पुढचा हिशोब आपल्याला शिवब्रह्माचा येतो. मग आपल्या समोर रचना येते अहंकाराची. मी सूर्यांबद्दल सांगत होतो, त्या सूर्यांना प्रचंड अहंकार होतो आणि त्या अहंकारामध्ये या सगळ्या देवतांना, या सगळ्या जगाला मी माझ्या संश्लेषणाच्या भरोशावर चालवतोय. या अहंकाराने ग्रस्त असणाऱ्या सूर्य यांना एक शिंक येते. हा शब्द मोठा मजेदार आहे, शिंक येते. शिंकेत 2-3 अर्थ आहेत. शिंक का आली त्याचं उत्तर आहे, पहिली गोष्ट ती अडवता येत नाही. ती अडवता येत नाही. एकदा तिचा आवेग आला की शिंक थांबवून दाखवा बरं. जांभई तुम्ही कदाचित जबरदस्ती थांबवून नाकातून वगैरे काढून दाखवू शकाल, तोंडावर हात वगैरे ठेवू शकाल, शिंक अडवताच येत नाही. अहंकाराचा जोर एकदा चढला की अडवता येत नाही, पहिला अर्थ. दुसरी गोष्ट, शिंक ही घाणेरडीच गोष्ट आहे तुमच्याहीसाठी समोरच्याहीसाठी, कारण त्यातून काही चांगलं बाहेर निघण्याची शक्यताच नाही का. शिंकेतून जे बाहेर निघल ती घाणच निघणार आहे. अहंकारातून जे काही निर्माण होणार ते घाणेरडच असणार आहे. हा दुसरा विषय. आणि तिसरी गोष्ट, प्रत्येक शिंकेच्या वेळी एक क्षणभरा करता तुमचं हार्ट बंद पडतं असं आपण बोललो. याचा अर्थ तुमचं अस्तित्वच संपलेलं आहे. आता अहंकारच नाचतोय, तुम्ही कुठं खेळताय. म्हणून एक शिंक आली, त्या शिंकेतून एक बालक जन्माला आलं. पुढचं प्रतीक आपल्याला सगळे आता पाठ झाले. ते बालक जन्माला येतं, आल्याबरोबर त्याला विचारले, भगवान सूर्यांनी तू कोण? मला काय माहिती, जन्माला तुम्ही घातलं, तुम्ही मला सांगा मी कोण, मी कसा असलो पाहिजे, मी काय केलं पाहिजे. हे म्हणतात माझ्याजवळ काही उत्तर नाही, तू तपस्या कर, तुला उत्तर मिळतील. निघाला तो राक्षस. भगवान शुक्राचार्य त्याला भेटले.
सगळ्या दैत्यांना भेटणारे ठरलेले दैत्यगुरु भगवान शुक्राचार्य त्यांना भेटतात. शुक्राचार्यांनी त्याला षडाक्षर मंत्र मोरयाचा दिला आणि तपश्चर्येला बसवलं. तपश्चर्या त्यांनी नाना प्रकारची केली. अत्यंत श्रेष्ठ अशी तपश्चर्या करून शेवटचा वरदानाचा भाग मागितला. माया विकार युक्त जे जे काय असेल त्यापैकी कशानेही मला मृत्यू नसावा. पहिला वरदान होतं पंचमहाभूतापासून मृत्यू नसावा. शेवटचं वरदान आलं माया विकारापासून मृत्यू नसावा. सगळ्यांचं सूत्रकरण शेवटच्या दिवशी आपण पाहूया. प्रत्येकाच्या क्रमविकासाची रचना कशी आहे. इथं आपल्याला माया विकाराचा विषय आला. माया विकाराने युक्त कशाने मृत्यू नसावा. भगवान गणेशांनी वरदान दिलं, हो म्हटलं. पुढचा विषय येऊन पोचतो. त्याच वेळी ब्रह्मदेव चिंतन करतायत. ते सांगतायत की असं केवळ एक गणनाथ तत्व आहे. का? कारण ते ठरलेल्या पद्धतीने अहंकारासुर तयार झाला, त्याला वरदान मिळालं. वरदान मिळाल्यानंतर त्यांनी पहिले पृथ्वी जिंकली, मग पाताळ जिंकला, मग स्वर्ग जिंकला. सगळ्या देवता जंगलात गेल्या. ते ठरलेलं पदसूत्र आहे. जंगलात गेल्यानंतर सगळे एकत्र विचार करत बसले. विचार केल्यानंतर भगवान ब्रह्मदेव सगळ्यांना सांगतायत की याला मिळालेलं वरदान आहे माया विकार युक्त असणाऱ्या कशानेही हा मरणार नाही. आणि असं एकच तत्व आहे. याचं उत्तर आहे फक्त एकटे मोरया. कारण बाकी सगळे माया विकार आणि युक्त आहेत. कारण बाकी सगळ्यांना ठरलेला विषय आहे. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी विकारात अडकलेला आपण आतापर्यंत पाहिलंच आहे. प्रत्येक देवता अडकते. त्या देवतेतून तो राक्षस निर्माण होतो. या वाक्याचा अर्थ तो त्यांच्यात असतो हे तर गृहीत आहे की नाही. त्याच्या आतमध्ये असतो म्हणून तर जन्माला येतो. इंद्रापासून मत्सरासुर जन्माला येतो. याचा अर्थ इंद्रालाही मत्सर सुटलेला नाही. कुबेरापासून कामासुर जन्माला येतो. याचा अर्थ कुबेरालाही काम सुटलेला नाही. भगवान शंकरांपासून क्रोधासुर जन्माला येतो. याचा अर्थ शंकरालाही क्रोध आवरलेला नाही. दाबून भले ठेवला असेल त्यांनी, प्रगट भलेही होत नसेल, आपल्याला भलेही दिसत नसेल, पण आतमधल्या आतमध्ये त्यांना जाळतोय. म्हणून तर चंद्र डोक्यावर घ्यावं लागतोय. कळत नाही बाहेरच्यांना. कारण काही काही गोष्टी बाहेरच्यांना नाही कळत ना. आतलं दुःख आहे आणि सगळं मुद्गल पुराण हे आतल्याच दुःखावर आहे. बाहेरच्या दुःखाचा विचार नाही. उरलेली पुराण आहेत ना 17. बाहेरचे दुःख ज्यांना ज्यांना होत असतील त्यांनी त्या पुराणांचे पारायण करावेत आणि बाहेरचे दुःख दूर करावेत. ज्यांना आतलं दुःख छळतंय ना त्यांना मार्ग एकच, मुद्गल पुराण. कारण हे आतल्या दुःखाचा खेळ आहे. भगवान शंकर सुद्धा आतून क्रोधाने फणफणतच आहेत. म्हणून तर त्यांच्यातून क्रोध निर्माण होतो. आपल्याला भलेही दिसत नसेल, आपल्याला ते शांत बसलेली दिसत असतील, पण कोणी माणूस शांत बसलाय म्हणून तो शांत आहे असं समजायच्या बिलकुल भानगडीत पडू नका. कारण शांत बसलेला जास्त अशांत असू शकतो. आणि बहुतेकांची शांतता ही वादळापूर्वीचीच असते. आणि ही शांतता कुठे असते त्याचं उत्तर आहे देवासमोर. जेव्हा जेव्हा आपण देवघरात असतो तेव्हा आपण एकदम शांत बसलेलो असतो, पण ही शांतता वादळापूर्वीची असते. आणि म्हणून पूजा सोडून उठला की शिव्या देतो. का? तर ती वादळापूर्वीची शांतता आहे. उठलं की सुरू होतं. दाबून ठेवलाय, नियंत्रित केलाय फार फार तर जिंकलेला नाही. आणि का जिंकता येत नाही त्याचं उत्तर आहे जिंकून दाबता येत नाही. पाणी तुम्ही दाबून ठेवलं तर ते पर्वत फोडून निघू शकतं. बाकीच्या अडथळे काय घेऊन बसले? त्या पाण्याच्या मार्गात पर्वत आला. वास्तविक पाणी किती नाजूक गोष्ट, अत्यंत नाजूक गोष्ट. पण पाण्याला जर तुम्ही दाबायला गेलात तर त्याच्या भरोशावर, त्या ताकदीच्या भरोशावर ते पर्वत फोडून मोकळं होऊ शकतं. पाण्याला दाबून उपयोग नाही. तसं जीवनालाही दाबून उपयोग नाही. मग पाण्याला काय करता येतं त्याचं उत्तर आहे पाण्याला नियंत्रित करता येतं. दाबायचं नाहीये, त्याला वापरायचंय. त्याच पाण्याचा वापर करायचा. आणि किती मस्त गोष्ट आहे, लक्षात ठेवा. पाण्याचाच वापर करून पाण्याच्या पलीकडे जाता येतं. बोट कशी चालते, नाव कशी वल्हवल्या जाते, नावेला ताकद कुठून मिळते त्याचं उत्तर आहे पाण्यातूनच मिळते. नाव पाण्यातच असावी लागते. पाण्यातून काढली तर तिचं प्रयोजनच संपलं ना. तिचं प्रयोजनच पाण्यात असणे. मग परमपूज्य रामकृष्णदेव फार सुंदर वाक्य सांगतात. ते म्हणतात नाव पाण्यात असल्याने बिघडत नाही, फक्त नावेत पाणी जाता उपयोगी नाही. तसं मी संसारात असल्याने बिघडत नाही, संसार माझ्यात घुसला नाही पाहिजे. आपण संसारात असणारच आहोत. संसार सोडून जाल कुठे? कारण जिथे कुठे जाल तिथं संसारातच आहात की नाही. घर सोडून जाऊ शकाल, संसार सोडून कसे जाल? देह सोडून कसे जाल?
आणि तो देह जबरदस्तीने सोडला तर त्याला आत्महत्या म्हणतात. ते पाप आहे. त्याच्यामुळे तोही शक्यता नाहीये. मी समजा उद्या ठरवलं की नाही मला हा देह फार त्रासदायक आहे आणि या देहामुळे मला सगळे दुःख आहेत, मारी सगळ्या पुराणांनी ऐकलं ठरवलं देह संपवायचा, संपतो का? त्याचं उत्तर आहे नाही. फार फार तर हा वरचा देह संपतो, आतल्या दोनचं काय कराल? आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत हा पुन्हा पुन्हा मिळतो नाही का. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत नवीन नवीन कपडे आपण जसे घेत राहतो, तोपर्यंत जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत नवीन नवीन देह येतच राहणार. देह संपवणे हा उपाय नाहीये, वासना संपवणे हा उपाय आहे. आणि त्या संपवता येत नाहीत, मग करायचं काय? दोनच मार्ग सांगितला. एक, भोगून मोकळ्या करा. प्रारब्धाचा विचार सांगितला, प्रारब्ध भोगून मोकळं करावं. जे आलेलं आहे दुःख, त्या दुःखाकडे संतांनी आपल्याला या नजरेने पाहायला सांगितलं, मुद्गलांनी या नजरेने पाहायला सांगितलं. दुःख वाट्याला आलं तर वाईट वाटू देऊ नका, उलट दुःख वाट्याला आलं या वाक्याचा अर्थ भगवान माझे भोग संपवून टाकतोय. अर्थात याचा उलटा अर्थ काढत बसू नका. महाराज तुम्हाला काही दुःख दिसत नाही याचा अर्थ बहुतेक तुमचे भोग संपत नाहीयेत, होऊ शकते उलटा अर्थ. तसा नाही, याचा अर्थ दुःखाचे भोग उरलेले नाहीयेत, चांगल्या सुखाच्या भोगाकरता आलोय. उलटाही अर्थ चांगल्या अर्थाने घ्यायला हरकत नाही, पण भोग हे संपवून टाकावे लागतात, त्याच्याशिवाय त्यांना दुसरा उपाय नाही. आणि दुसरा प्रकार सांगितला, त्या वासनांना नियंत्रित करा. नियंत्रित करा याचा अर्थ सत्कार्याकरता वापरा. पायाला चालल्याशिवाय करमतच नसेल, प्रदक्षिणा करा. डोळ्यांना पाहिल्याशिवाय करमतच नसेल, मोरया पहा. कानाला ऐकल्याशिवाय करमतच नसेल, मुद्गल ऐका. यालाही भ्रमच म्हणतात, पण मस्त शब्दशास्त्राने वापरला. काही भ्रम हे संवादी भ्रम असतात आणि काही भ्रमांना विसंवादी भ्रम असं म्हणतात. चित्रपट पाहणे हाही भ्रमच आहे. कुठं खरं आहे काय? तिथं पडदाच आहे ना नुसता. त्याच्यावर जे चित्र दिसतात ते सगळं खोटं आहे, पण ते सगळं खोटं पाहताना हा किती मन लावून पाहतो. म्हणून लहानपणाची मला मोठी गंमत वाटते. लहान लहान लेकरं जेव्हा टीव्ही वगैरे पाहत बसतात ना, आणि त्यांचे ते त्यातल्या त्यात मारामारीचे वगैरे चित्रपट पाहत बसतात ना, तेव्हा मी टीव्हीकडे नाही पाहत, मी या मुलांकडे पाहत असतो. आणि मुलांकडे पाहताना मला मोठी मजा येते. तिकडं त्या हिरोला पकडलं की हे बिचारे असे, आता काय होते की बापा, आणि तो मारायला लागला की हे बसले, हा मार मार, यांच्या अंगात येते. का? हे तिथं स्वतःला जुळवतायत, त्या व्यक्तिमत्वाशी स्वतःला नियंत्रित करतायत. मग थोडं मोठं झालं की चित्रपट बदलतात, पण परिस्थिती थोडी बदलते. मग हिरो तिकडून धावत धावत यातून गुलाबाचं फुल घेऊन येतो आणि टॉकीजमध्ये बसलेल्या आमच्या सगळ्या मुली विनाकारण लाल होतात. हे काय आहे? हे स्वतःला त्याच्याशी जोडणं आहे. हे भ्रमच आहे, 100% भ्रम. असं कधी होणार नाहीये आपल्या आयुष्यात, पण तरी आपल्याला ते बरं वाटतंय. हा भ्रम आहे, पण हा विसंवादी भ्रम आहे, कारण याच्यातून आनंद हाती लागण्याची शक्यता नाही. मग दुसरा भ्रम कोणता? त्याचं उत्तर आहे उपासना. हाही तर भ्रमच आहे की नाही? भक्ती हाही तर भ्रमच आहे की नाही? मोरगावला जाणं हाही भ्रमच आहे. सगळ्या टुरिस्ट पॉइंटवर फिरणे हा जर भ्रम असेल तर मोरगावला जाणं काय वेगळं आहे का? तसंच आहे. आता तर पंचायत अशी आहे की आपण मोरगावला टुरिस्ट पॉइंट सारखंच येतोय. मोरगावच्या हिशोबात कुठे घेतोय तो वेगळा प्रश्न. पुन्हा मोरगावला येणं हाही भ्रमच आहे, कारण मोरगाव नावाच्या एका क्षेत्रात फक्त मोरया बसलाय, ही कल्पनाही भ्रमच आहे. म्हणून तर स्वतः पांडुरंग कीर्तनात नाचत असले तरी पांडुरंग नामदेव महाराजांना सांगतात, नाम्या तीर्थयात्रेला जा. का जा? त्याचं उत्तर आहे, नामदेव महाराज म्हणतायत या पांडुरंगाच्या मूर्तीत पांडुरंग आहे. नामदेव महाराजांना पांडुरंग सांगतायत, मी फक्त मूर्तीत नाही सगळीकडे भरलेलो आहे. मूर्तीवर प्रेम हाही भ्रमच आहे. बायकोवर प्रेम हा जर भ्रम असेल तर मूर्तीवर प्रेम हाही भ्रम आहे. पण दोन मधला फरक असा आहे की बायकोवरचं प्रेम हे विसंवादी आहे, कारण त्यातून आनंद हाती लागणार नाहीये. मोरयावरचं प्रेम हे संवादी आहे, कारण त्यातून पुढे सरकण्याचा मार्ग मिळणार आहे. कादंबरी वाचणं हाही भ्रमच आहे आणि मुद्गल पुराण वाचणं हाही भ्रमच आहे. पण कादंबरीनुसार आयुष्यात काहीच होणार नाहीये आणि मुद्गल वाचलं तर बरंच काही होऊ शकतं. म्हणून ते वाचायचंय. त्या शास्त्र ग्रंथांचा हा उपयोग आहे की ते साधनं आहेत. आणि मस्त गोष्ट लक्षात ठेवा, साधन कितीही सुंदर असलं तरी एका टप्प्यानंतर ते सोडावं लागतं, नाही तर त्याचाच बंध निर्माण होतो. काय सुंदर रचना जगद्गुरु आद्य शंकराचार्य महाराजांनी सांगितली. आचार्य श्री सांगतात, विज्ञातेच परे तत्वे शास्त्राधीती निष्फला.
जर तुम्हाला शेवटचं तत्व परतत्व कळलं, जर परमात्म तत्व तुम्हाला कळलं, तर तुम्ही केलेला सगळा शास्त्राचा अभ्यास निष्फळ आहे, कारण आता त्याचा उपयोग उरलेला नाहीये. आणि आचार्य उलट सांगतात, अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधी तिष्ठू निष्फला. आणि जर ते परमतत्व तुम्हाला कळलं नाही तरी केलेला अभ्यास व्यर्थच आहे. किती पंचायत आहे हो. अभ्यास केला इकडूनही व्यर्थ तिकडूनही व्यर्थ. त्याचं उत्तर आहे नाही, तो साधन आहे. नाव कितीही सुंदर असली, लाकडाची सोडून द्या, चांदीची सोन्याची जरी असली, तरी तिचा उपयोग फक्त पहिलं तीराला जाणे आहे. पहिलं तीराला गेल्यानंतर नाव ही सोडायची असते, नाहीतर नावेतच बसला तर मग पलीकडे गेला कशाला. नावेतून उतराय करता पलीकडे जायचंय ना. आपण नावच धरून ठेवतो आणि व्यवहारातल्या या लहान लहान गोष्टीत अशी अडकत जातो. व्यवहारातल्या सिद्धींचा विषय इतका अजब असतो. एका गावात एक साधू महाराज राहायचे. वास्तविक अत्यंत शांत व्यक्तिमत्व. अनेक सिद्धी त्यांच्याजवळ होत्या, आयुष्यात कधी वापरल्या नाही, पण त्यांच्या सिद्धी पाहून किंवा त्यांना मिळाल्यात असं लोकांनी एकमेकाला सांगून सांगून एकाच्या डोक्यात आलं आपण ही सिद्धी मिळवायची. एक माणूस त्यांच्याकडे गेलाय आणि सांगितलं, अरे नका भानगडीत पडू, हे काही कामाचं नसतं, मला आपल्या सहज साधनेत मिळाल्या, मी आपल्या ठेवल्याय बाजूला, वापरत नाही कधी. जेवण करण्याकरता सुद्धा त्यातली कुठली सिद्धी वापरत नाही. मुकाट्याने भिक्षा मागतो आणि भक्षण करतो. साधा साधा विषय आपल्याला समजून घेतला पाहिजे, नाही ऐकायला तयार. खूप मागं लागला. हे गुरु नाही तर दुसरे, दुसरे नाही तर तिसरे मिळवले. एक सिद्धी मिळवली, अद्भुत सिद्धी मिळवली. कोणती? पाण्यावरून चालत जाण्याची. पाण्यावरून या टोकाचा त्या टोकाला चालत जायचं. एवढी सिद्धी मिळवली. आणि सगळी सिद्धी मिळवल्यानंतर किती वर्ष लागली असतील? पाण्याहून पोहायला आपल्याला 2-4 वर्ष लागतात हो, त्याला चालत जायचंय. केवढी सिद्धी मिळवण्यासाठी 10-10, 12-12 वर्ष तपश्चर्या केली, सिद्धी मिळवली. येऊन महाराजांच्या मागं लागला. कारण सिद्धींची मोठी गंमत आहे, कोणाला तरी दाखवल्याशिवाय करमत नाही. साधा विषय आहे ना. अंगठी घेतली मुकाट्याने बोटात घातली असं होते का? नाही, 10 जागी दाखवून येतात. हलवून हलवून समोरच्याला बोट लावू लावू, कारण दाखवल्याशिवाय सिद्धीची मजा नाहीये. त्यांनाही वाटलं आपण ही सिद्धी दाखवावी. या साधू महाराजांकडे येऊन पोहोचले. हे शक्यतो नाही नाही करत होते, पण आता खूप मागं लागला. शेवटी म्हणे ठीक आहे, चल जाऊ दे. सिद्धी काय आहे? म्हणे मी तुम्हाला पाण्यावरून चालून दाखवणार आहे. म्हणे चल, या टोकाचं त्या टोकाला तुम्ही सोबत यायचं. म्हणे बिलकुल सोबत यायचं. यांनी एक नावाडी बोलावला, त्या नावाड्याला पैसे दिले, त्या नावेत बसले. म्हणे तू चल, मी नावीनी पोचतो. सोबत सोबत दोघे निघाले. पलीकडे पोचले. गेल्यानंतर त्यांनी विचारलं, म्हणे कसं वाटलं? म्हणे मला कसं वाटलं जाऊ दे, तुला कसं वाटलं सांग. म्हणे काय सांगू तुम्हाला, काय आनंद मिळतोय. म्हणे एक गोष्ट व्यवस्थित समजून घेतली का? तू त्या काठावरून निघाला, या काठावर आला. म्हणे मी त्या काठावरून निघालो, या काठावर आलो. म्हणे तुम्ही कसा आलो? म्हणे तुम्ही नावेत बसून आले. म्हणे किती पैसे नावाड्याला दिले? म्हणे याचा अर्थ 2 पैसे दिले. म्हणे याचा अर्थ तुझी विद्या किती किमतीची. जे 2 पैशात मला करता येत होते इकडून तिकडं जाणे, त्याच्यासाठी 12 वर्ष मातीत घातले तू, आणि 2 पैशाची विद्या मिळवली. आपण सगळं आयुष्य असे 2 पैशाच्या विद्या मिळवण्यात मातीत घालतोय. आणि आपली तर पंचायत अशी 2 पैशाच्याही विद्या नाही आहेत आपल्याजवळ. मग आपल्याला उपाय काय? त्याचं उत्तर आहे, सिद्धीनी नाही सुख मिळत, बुद्धीनी नाही सुख मिळत. कारण बुद्धीचा अहंकार जास्त बेकार. मी बुद्धिमान आहे याचाच अहंकार, ती वाकूच देत नाही. बुद्धीचा अहंकार माणसाला वाकू देत नाही. आमचा एक मित्र होता, म्हणजे मी आयुष्यात कोणाच्या समोर वाकलो नाही, मी कधी कोणाला नमस्कार केला नाही, कधीच वाकत नाही. म्हटलं बिलकुल बरोबर आहे. का? म्हणे तू वाकणारच नाही. का? म्हणे म्हटलं साधी गोष्ट आहे, झुकना तो जिंदगी का नियम है, मुर्दों की पहचान आकडन होती है. आखडलेपणाचं काय कौतुक आहे, पण मी वाकत नाही याचाच अहंकार. माझ्यात नम्रता नाही याचाच अहंकार. मी माझ्यासारखा रागीट माणूस तू पाहिला नाही याचाच अहंकार. आपल्याला आपल्यातल्या विकारांचा अहंकार निर्माण होतो. याच्या इतकी वाईट गोष्ट नाहीये, लक्षात घ्या. आणि अत्यंत भयानक विकार कोणता? फार खाली 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 यायचं, मत्सराची अवस्था. आणि त्याच्या पलीकडची अवस्था कोणती? दुसऱ्या कोणाचं चांगलं न पाहणे याच्यापेक्षा मोठा विकार नाही. सगळ्यात अधोगती. दुसरा कोणीतरी चांगलं करतंय, आपल्या तोंडातून वाई निघत नाही. किती अडचण आहे हो.
मुक्त कंठाने स्तुती करायला काय चाललंय, पण तेही आपल्याला करवत नाही. किती अहंकार मुरलेला असतो आणि तो माणसाला किती खाली आणतो विचार करा. ही जी आकडण आहे, हे आकडण मुडद्याचं लक्षण असतं. ताठ तो होतो म्हणून तर पंचायत असते त्याची. हिशोब आपल्याला समजून घेतला पाहिजे. नम्रता आली पाहिजे. ज्ञानाने विनय आला तरच ज्ञान, नाही तर गोंधळ. कारण पहिला हिशोब सांगितला, विद्या विनयीन शोभते. विद्येच्या सोबत विनय असला पाहिजे, मांगल्य पावित्र असलं पाहिजे. ते नसलं की अहंकार असुर होत असतो. त्याचं वर्णन आपल्या समोर झालं. ब्रह्मदेव सांगतायत समजावून की हे सगळं जर सोडायचं असेल तर एका मोरयाशिवाय पर्याय नाही. सगळ्यांनी मिळून मोरयाचं चिंतन केलं. मोरया प्रकट झाले. प्रकट झालेले मोरया धूम्रवर्ण रूपामध्ये येऊन पोहोचले. भगवान धूम्रवर्णांच्या भेटीला नारद आले. नारदांनी मोरयाचं चिंतन केलं, नाना प्रकारे स्तुती केली. मोरयाने त्याच नारदांना पाठवलं. जे मागच्या खंडात झाले तेच याच खंडात झाले. कारण या दोन्ही देवतांचे एकत्रित शिष्य नारद आहेत. मागच्या खंडामध्ये भगवान विष्णूंचा विषय होता, त्याच्यामुळे विष्णूच्या सगळ्यात जवळ कोण? नारद. विघ्नराजाच्या सगळ्यात जवळ कोण जाऊन पोहोचणार? नारद पोहोचले. भगवान शंकरांच्याही सगळ्यात जवळ कोण? नारद. म्हणून धूम्रवर्णाच्या जवळ येऊन कोण पोहोचले? नारद. राक्षसांना जाऊन कोण भेटणार? नारद. कारण यांना सगळीकडे एंट्री आहे ना, कुठेही पंचायत नाही, सगळीकडे पोहोचण्याची त्यांची सोय आहे. ते नाना प्रकारचे हे करतात. सगळ्या बातम्या इकडून तिकडं पोहोचवणे हे जगातलं पत्रकाराचं पहिलं काम नारदांचं. नारद इज ग्रेट रिपोर्टर. आणि पुढची महत्वाची गोष्ट, ही इज नॉट ओनली रिपोर्टर, ही इज न्यूज क्रिएटर. ते बातम्या तयार करतात आणि मग बाकीकडे पोहोचवतात. नसलेल्या बातम्या तयार करण्याची जी पद्धती, भगवान नारद येऊन पोहोचले. नारदांना सांगण्यात आलं, जाऊन धूम्रवर्णांनी सांगितलं, एकदा जाऊन अहंकारासुराला भेटा. असं म्हणायची वेळ नको की आम्ही काही मान्य करायला तयार नव्हतो. हे सगळ्या मोठ्या यांनी केलंय ना, सगळ्या देवतांनी केलं. भगवान श्रीकृष्ण नाही का स्वतः गेले होते शिष्टाई करता. पक्क माहिती होतं दुर्योधन ऐकण्यातला नाही का, पण असं म्हणायला नको की यांनी ऐकलं नाही, यांनी डायरेक्ट आक्रमण केलं, आम्ही आमच्याकडून सांगितलं. कदाचित हो झाला असता तर तो होणार कसा नाही याची काळजी भगवंतांनी घेतली, पण तो वेगळा विषय. आणि मग तो दणकून ओरडून मोकळा झाला. सुईच्या टोकावर बसील एवढी जमीन सुद्धा देणार नाही. भगवान म्हणतात, तथास्तु, मी तर सगळीच घेणार आहो, पण असं म्हणायला नको की आम्ही आक्रमण केलं. ब्लेम तुमच्यावर राहायला पाहिजे. आम्ही अहंकाराला सांगितलं नव्हतं असं नाही, अहंकाराला सांगितलं होतं. सांगूनही सुधरत नाही त्यालाच तर राक्षस म्हणतात. 3 प्रकारचे लोक असतात. ज्यांना सांगितलेलं कळतच नाही, हे पहिले. दुसरं, सांगितल्यावर कळतं, दुसरे. आणि सांगूनही कळत नाही, ते तिसरे. राक्षस तिथं ज्यांना सांगितल्यावर कळतं ते बरे, कारण ते मानवी अवस्थेत आहे. आणि ज्यांना न सांगता कळतं ती दैवी अवस्था. कारण त्यांना इथं कोणी आता सांगितलं नाहीये. सगळे देव एकत्र आले, त्यांनी चिंतन केलं आपली अवस्था अशी का, त्याच्यातून मार्ग स्वतः शोधला. मोरयाची उपासना. म्हणून न सांगता कळतं ते पहिले देवता, सांगितल्यावर कळतं ते तुमच्या माझ्यासारखे माणसं, आणि सांगूनही कळत नाही ते राक्षस. अहंकारासुराला सांगितलं सगळं. धूम्रवर्ण येऊन पोहोचलेत. हा म्हणतो त्यांनी काय फरक पडतोय? ज्या अर्थी येऊन पोहोचलाय त्या अर्थी त्याला शरीर आहे, ज्या अर्थी त्याला शरीर आहे त्या अर्थी तो मायेने युक्त आहे, आणि जो मायेने युक्त असतो तो माझं काही करू शकत नाही. आपलं कोणी काही करू शकत नाही हे ज्याला वाटतं त्यालाच राक्षस म्हणतात. प्रत्येक वेळेस ती संज्ञा आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. नारद जाऊन पोहोचले, नारदांनी सगळा उपदेश करून पाहिला, काही परिणाम झाला नाही. नारदांच्याही उपदेशाचा परिणाम होत नाही, त्यालाच राक्षस म्हणतात. स्वानंद पुंडनी केलेल्या उपदेशाचा नाही झाला, ओके, नो प्रॉब्लेम. नारद सांगतायत तरी ऐकत नाही. हिशोब आला. मग शेवटी भगवान धूम्रवर्णांचा विषय आला. सगळ्या देवता म्हणतात आम्हाला युद्ध करता जाऊ द्या, आम्ही त्या राक्षसाच्या समोर जाऊ. भगवान म्हणतात पुरे झालं, नका भानगडीत पडू, या वेळा आता मी फार वेळ घालवत नाही, कारण शेवटचा खंड आहे, आपल्याला संपवायचंय नाही का. भगवान म्हणतात ठीक आहे, काही करायचं नाही. भगवंतानी आपला पाश सोडला. तो पाश जाऊन पोहोचला. त्या पाशातून असंख्य पाश निघाले आणि सगळे राक्षस जिथं होते तिथंच बांधल्या गेले. पाश काही अंगाला पडले, उरलेले गळ्यात पडले, आणि सगळ्या राक्षसांची सामूहिक ट्रीप यमरासदनाला पोहोचली. बसल्या जागी सगळे भगवंतांनी एका ट्रीपमध्ये मोकळे केले. जो काही थोडे फार सोडले तेही मुद्दाम सोडले होते, फक्त एवढ्याच करता की जाऊन त्यांनी राक्षसांना रिपोर्टिंग केलं पाहिजे म्हणून.
ते कसे बसे जाऊन पोचले. त्यांनी सगळा प्रकार याला सांगितला अहंकारासुराला, पण अहंकार ऐकत नाही. अहंकाराने आपल्या पोरांकडे पाहिलं. 2 पोरं उठले. एकाचं नाव गर्व, दुसऱ्याचं नाव श्रेष्ठ. ते नावच फार मस्त आहे. मी मोठा आहे याचा गर्व होतो आणि माझ्यासारखा दुसरा श्रेष्ठ कोणी नाही असं वाटतं. हे अहंकाराची मुलं. माझ्यासारखा कोणी नाही हे वाटणं यालाच अहंकार म्हणतात. तुझ्यासारखा कोणी नाही, हजारो पडलेत. कुठाव आपण? काय योग्यता, काय पात्रता, कोणती क्षमता? कुठल्याही बाबतीत आपल्यापेक्षा श्रेष्ठ लक्षावधी आहेत, अब्जावधी आहेत. समजून घेण्याचं सूत्र आहे. हे समजत नाही म्हणून आपण दिवसभर ताठ चालत राहतो. माझ्यासारखा मीच. अरे कोण तू? हजारो आले, हजारो गेले, नाव सांगायला कोणी नाही उरले. नाही का? ही रचना आपल्याला कळली पाहिजे. पण अहंकार होतो. अहंकाराने मी श्रेष्ठ आहे असं वाटू लागतं. मी श्रेष्ठ आहे असं वाटणं याच्या इतकी कनिष्ठ अवस्था कोणतीच नाही. श्रेष्ठ एकच. मी ज्येष्ठही नाही, श्रेष्ठही नाही. मी श्रेष्ठ नाही, मी ज्येष्ठ नाही. ज्येष्ठ एकच, ज्येष्ठ राज. बाकीचा काही ज्येष्ठ नाही. भगवान विष्णू शंकर म्हणत नाही मी मोठा आहे. आपण म्हणत असू तर आपल्या अज्ञानाला पारावार नाही ना. शंकर म्हणतात मी त्याचा भक्त आहे आणि मी म्हणतो नाही माझ्या भरोशावर चाललंय. आता कसं करावं? पण करतो की नाही? येता जाता वापरतो. लहान लहान व्यवहारातल्या गोष्टी मी सांगितलं की होऊन जाईल, माझ्या भरोशावर चाललंय, मी सांगतो तसं कर म्हणजे जमेल, नुसतं माझं नाव सांग म्हणजे काम होईल. किती अहंकार, काय योग्यता, काय ताकद तुझी. बरं नाव सांगणेवाला इथून तिथं जाईपर्यंत तू इथं राहशील याची गॅरंटी नाही आणि तरी त्याचा अहंकार बोलतो. किती अजब गोष्ट आहे. माणसाला हे समजलं पाहिजे आणि हे समजण्याचं एकच माध्यम, त्याला मुद्गल पुराण म्हणतात. हे समजून घेण्याकरता आपल्याला रचना सांगितली. नारदांनी सांगितल्यानंतर भगवंतांनी पाश सोडले. वापस आल्यानंतर सगळ्या पाशांनी राक्षस पकडले. गर्व आणि श्रेष्ठालाही मारलं. त्यांनी सगळे हत्यार भगवंतावर चालवले होते. सगळे हत्यार पाशांनी गिळंकृत करून टाकले. सामान्य पाश नाहीये. ते पाशाची ही रचना पाहिली आणि शेवटी अहंकारासुर शुक्राचार्यांकडे जाऊन पोहोचला. अहो म्हणे ते काय हत्यार आहे तेच कळेल ना. समजूनच नाही राहिलं. आमचे सगळे हत्यार फोल पडतायत, माझे सगळे वरदान फोल पडतायत. शुक्राचार्य सांगतात तुझे वरदान फोलच पडणार आहे, कारण वरदान दिल्याच्या भरोशावर तू मोठा आहे. जो वरदान देणारा आहे त्याच्यावर वरदान कसं चालेल? शक्ती देणाऱ्यावर शक्ती कशी चालेल? दूध तुम्ही बाकीच्यांना पाजू शकता, गाईला दूध पाजून दाखवा बरं. गाईला दूध पाजता येत नाही कारण गाईला गरजच नसते, ती देते बाकीच्यांना. ती कशाला दूध पिणार आहे? हिशोब समजून घ्या मजेदार रचना. भगवंताच्या समोर वरदान काय चालणार? त्याच्या ताकदीवर तुझे वरदान आहेत. मी तुला वारंवार सांगतोय पण तुला कळत नाही. शुक्राचार्य समजून सांगतात तरी तो सहजासहजी ऐकायला तयार नाही. नाना प्रकारचे वर त्याला सांगितलं आणि मग शुक्राचार्यांनी फार सुंदर शब्द सांगितले. म्हणे श्री आणि ओंकार नावाचे 2 तत्व समजून घे. या 2 तत्वांनी भगवंताची उपासना केली. मुद्गलांनी दिलेला अद्भुत रचना आहे. श्री सुद्धा भगवंताची उपासना करते. ओंकार नावाचं तत्व भगवंताची उपासना करतं, मोरयाची उपासना. आणि मग शुक्राचार्य सांगतात अरे ती जी श्री न, कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण श्रीनी सुरुवात करतो. काही लिहायचं असेल तर श्री लिहावी, कारण श्री शब्दाचा अर्थच सत्ता, श्री शब्दाचा अर्थच सिद्धी. काम सिद्ध व्हायचं असेल तर श्रीनी सुरुवात करावी असं सांगितलं. श्री इलाच सिद्धी असं म्हणतात. ओंकाराचा संबंध ज्ञानाशी आहे म्हणून तिलाच बुद्धी असं म्हणतात. श्री ही सिद्धी, ओंकार ही बुद्धी. आणि श्री आणि ओंकाराने ज्याचं वर्णन केल्या जातं तो ओंकाराच्या नंतर लिहिल्या जो जातो त्याला मोरया म्हणतात. कसा ओळखायचा पुढे आपल्याला वर्णन येणार आहे. भगवान आपल्या समोर जे सूत्र सांगतील की कसं ते पुढचं अक्षर तयार होतं, ओंकाराच्या पलीकडे काय लिहायचं असतं, तो एकाक्षर मंत्र आपल्या समोर येणार आहे. त्यावेळी त्याची आणखीन महत्वाची गोष्ट सांगू. पुढचा हिशोब आपल्याला सांगितला. श्री आणि ओंकार आणि तपश्चर्या केली. यांनी मागितलेलं वरदान फार सुंदर आहे.
श्री आणि ओंकार भगवंताची तपश्चर्या करतात, मोरया प्रकट होतात. स्वानंदनाथ प्रकट झाल्यानंतर या दोघांनी वरदान मागितलं, जी शांती, जो आनंद ओंकारा तुझ्या योगाशिवाय मिळू शकत नाही, जो आनंद योग शास्त्राशिवाय शक्य नाही, किंवा जो अहंकार योगाशिवाय नष्ट होत नाही, मोरया तुझ्या नावाने तो नष्ट होण्याचं वरदान दे. वाक्याचा अर्थ किती सुंदर आहे. ज्यांना योग जमत नाही, ज्यांना योगाचे सगळे मार्ग शक्य नाही, त्यांच्यासाठी सिद्धीनी बुद्धीनी सोय करून ठेवली, श्री आणि ओंकाराने सोय करून ठेवली, की नाही योग मार्ग जमत, नाही यम नियम आसन प्राणायाम करणं होत, एक काम करा, गजानन 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 करा, मिळणार तेच आहे. आणखीन काय सोय करायची? मुद्गल सांगतं आपल्याला, श्री ओंकार मिळून सांगतं, एका भगवन नामामध्ये तेच सगळं मिळणार आहे, ते त्या भगवंताच्या उपासनेतून मिळतं. ही आपल्याला सुंदर रचना सांगितली. स्वाभाविक जाऊन पोहोचला अहंकारासूर, शरण आला. शरण आल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, काय पाहिजे ते माग. बाकीचे राक्षस म्हणत होते, मला तुझ्या चरणाशी स्थान दे, यांनी ते म्हटलं, तेवढ्याबद्दल प्रश्न नाही. ठरलेलं पहिलं वरदान मागितलंय, तुझ्या चरणाशी स्थान दे, मी काय करू ते सांग, आणि काय करू नको ते सांग. आणि सगळ्यांना वरदान भगवंतांनी ठरलेले दिले होते. जे जे माझे भक्त आहेत त्यांना हात लावू नको, जे माझे भक्त नाहीत त्यांना सोडू नको. 7 खंडात सारखं आलं होतं. 8व्या खंडात पुढची अवस्था आहे. अहंकारासुर म्हणतो, तुझ्या पायाशी तर स्थान देच, पण दुसरी गोष्ट दे, कायम मला गाणपत्यांचा संग दे. कारण त्याच्यात अहंकार येत नाही, जो गाणपत्यांच्या संगात असतो. वाक्याचा पुढचा अर्थ समजून घ्या, ज्याच्या संगतीने अहंकार कमी होतो, गाणपत्य त्याला म्हणतात. तसा असेल तर गाणपत्य, नाही तर ज्याच्या संगतीने आपला वाढतो, मोरया, त्याचं काय वर्णन करणार. अहंकार वाढण्याकरता नाही, अहंकार लीन करायचा असेल, सोपा करायचा असेल, ढिला एकदम नाही नष्ट होणार आहे. सोपी नाहीये ती गोष्ट. अहो, साधी साखळी तोडणं पटकन होत नाही. आता अहंकाराचा बंध आहे, कित्येक वर्ष लागेल. मग त्यातल्या त्यात उपाय काय? निदान सोबतचे लोक तर असे दे की जे बंध ढिले करतील, निदान तोडू लागतील, एक एक धागा तर कमी करतील. गाणपत्य तसे असतात, म्हणून तू मला सतत गाणपत्यांचा संग दे, आणि मला गाणपत्यांचा प्रिय कर, जगाचा नाही. जगाने मला चांगलं म्हणावं ही अपेक्षा ठेवू नका, कारण या जगात कोणीच कोणाला चांगलं म्हणत नाही. लोकांनी रामाला आणि कृष्णाला नाही चांगलं म्हटलं, तुमचं आमचं काय घेऊन बसले. त्यांना नावं ठेवणारे हजारो पोहोचलेत, आपल्याला नावं ठेवणारे हजार आहेत. उलट ते असावेत. आमचे जगद्गुरु तुकोबा सांगतात, बरे असतात शेजारी, नाही का. तुकोबांनी सांगून ठेवलं, निंदकाचे घर असावे शेजारी, आणि शेजारी निंदकच असतात. नेहमीची पद्धत आहे, कारण त्यांना चांगलं पाहवतच नाही. ते वेगळा विषय, व्यवहारातला विषय. पण निंदक असावेत, कारण त्या निंदकांच्या माध्यमातून आपण कमी आहोत हे आपल्याला कळतं, आपल्याला सुधरवता येतं. रिॲक्शन ती असली पाहिजे. त्यांनी मला त्रास दिला म्हणून मी त्याला दुप्पट त्रास देईल, याला जशाला तसं म्हणत नाहीत. आपल्याकडे शास्त्रांनी सांगितलं ना, जशाला तसं वागावं. इंग्लिशमध्ये म्हण आहे, टिट फॉर टॅट. म्हणजे काय, तुम्ही माझ्यावर तलवार घेऊन आले तर मी तुमच्यावर तलवार घेऊन जायचं, याला जशाला तसं म्हणतात का? व्यवहारात म्हणत असतील, व्यवहारातला विषय ठीक आहे, व्यावहारिक पातळीवर योग्य आहे. तुमचा हिशोब आध्यात्मिक पातळीत समजून घेताना असला पाहिजे. जशाला तसं याचा अर्थ, तुम्ही जर माझ्यावर तलवार घेऊन येत असाल तर तुमची तलवार जेवढी मजबूत त्याच्यापेक्षा माझी ढाल मजबूत, याला म्हणतात जशाला तसं. तुम्ही जेवढी निंदा कराल तेवढी मी उपासना वाढवली पाहिजे, त्याला जशाला तसं म्हणतात. नाही तर तो माझी निंदा करतो, उद्यापासून मी त्याची करतो. अरे तुम्ही त्याच्या पातळीवर गेले ना, उठले कुठं? निंदेचा सुद्धा वापर करता आला पाहिजे. अंगावर फेकून मारलेल्या दगडांचाही ज्याला पूल करता येतो त्याला राम म्हणतात. निंदेचाही वापर करता आला पाहिजे, चिंतेचा, त्याच्यावर केलेल्या टीकेचाही वापर करता आला पाहिजे. आणि मग तो वापर करायला जे शिकवतात त्यांना गाणपत्य म्हणतात. त्यांच्या संगतीत अहंकार जातो, म्हणून आपल्याला रचना सांगितली, गाणपत्यांचा संग दे. मान्य करण्यात आली, भगवंताची ती रचना मान्य केली. आणि पुढे सांगण्यात आलं, अन्य कथा सांगा. पोट भरत नाही,
किती ऐकलं तरी पाहिजेच आहे. त्याच्यानंतर पुढच्या कथा सांगा, या सांगायला सुरुवात केली. विश्वाचारंभी 4 सूत्र एकत्र आले. हे सूत्र वारंवार आहे, सत असत समनेती, हे मुद्गलांनी वापरलेले खुंटेच आहे, प्रत्येक जागी येत, वारंवार येत राहतं. हे 4 तत्व निर्माण झाले. या 4 तत्वांनी अधिकार आपल्याला मिळावेत यासाठी तपश्चर्या सुरू केली, त्याच पद्धतीने केली. कारण हे 4 तत्व म्हणजे नुसते तत्व नाही, 4 देवता आहेत, नाही का. असत म्हटलं की शक्ती, सत म्हटलं की सूर्य, सम म्हटलं की भगवान विष्णू, नीती म्हटलं की भगवान शंकर. हे चौघ पहिले एकत्र एकमेकाला भेटायला येतात. मुद्गलाचं आपण वर्णन पाहताना 6व्या खंडात पाहिलं, मयुरेश्वर क्षेत्र पाहताना हे चौघ एकमेकाला भेटतात. चौघ एकमेकाला विचारतात तुम्ही कोण. चौघांनी सांगितलं. 5वाही आहे, वर्णन इथं 4चा असल्यामुळे 4 आले. ब्रह्मदेव अपूज्य असल्यामुळे त्यांना बाजूला ठेवलं, ते येऊन पोचतात. हे सगळे एकमेकाला विचारतात तुम्ही कोण. सगळ्यांनी सांगितलं नाही माहिती मला कोण. दोघांना एकमेकाला भेटल्यानंतर दोघं सांगतात माझ्यात प्रचंड क्षमता एवढं कळतं. मग ब्रह्मदेवात विष्णू शिरून पाहतात, विष्णूत भगवान ब्रह्मदेव शिरून पाहतात. दोघही त्यांचं प्रचंड वैभव पाहतात. दोघही म्हणतात तुम्ही अफाट आहे, तुम्ही अफाट आहे. याला देव म्हणतात. समोरच्याला ज्याला श्रेष्ठ म्हणता येतं त्याला देव म्हणतात, आणि मीच एकटा अफाट आहे त्याला राक्षस म्हणतात. कळलं पाहिजे, नाही का. समोरच्याला ते मोठं म्हणतायत. ब्रह्मदेव म्हणतात नाही तुम्ही श्रेष्ठ आहात, भगवान विष्णू म्हणतात नाही तुम्ही श्रेष्ठ आहात. पण दोघांनी मिळून सांगितलं आपण दोघं श्रेष्ठ कसे असेल, कारण श्रेष्ठ तर एकच असला पाहिजे. तेवढ्यात तिथं तिसरे आले भगवान शंकर. त्या दोघांनी मिळून यांचं वैभव पाहिले, म्हटलं नाही तुम्ही श्रेष्ठ आहात. जगदंबा आली, सूर्य आले, 5ही एकत्र आले. 5नी पाहिलं. 5ही म्हणतात की ज्या अर्थी आपण 5 आहे आणि आपण एकमेकाला तयार केलेलं नाही, त्या अर्थी तयार करणारा 6वा कोणीतरी असलाच पाहिजे. तो जो कोणी असेल त्याला नमस्कार, म्हणून यस्मै कस्मै नमो नमः. सूत्र आपल्याला वारंवार सांगितलं. त्याच मंत्रांनी या 4ही तत्वांनी प्रार्थना केली. पहिल्यांदा भगवान शंकरांना ते दिसले आणि म्हणून ते ज्ञान पहिल्यांदा शंकरांना झालं. या शेवटच्या टप्प्यावर पहिल्यांदा ज्ञान ज्याला झालं त्यांचं वर्णन आलं. कारण आता वापस जातो आपण एक एक तत्व करत. भगवान शंकरांचं वर्णन आलं. कसं दिसलं ते तत्व. भगवान शंकरांना दिसलं, कळलं असं एकदम म्हणता येत नाही, कारण जे दिसलं ते धूम्रवर्ण होतं. आणि धूम्रवर्ण शब्दाचे 2 अर्थ. एक अर्थ सांगितला होता, त्यांचा रंग धुरासारखा आहे. वर्ण याचा अर्थ त्वचेचा रंग. सगळ्यात पहिले तुम्हाला माझ्याबद्दल काय कळतं, त्याचं उत्तर आहे माझ्या त्वचेचा रंग, कारण तो फार लांबून पाहता येतो. मग त्वचेचा सॉफ्टनेस वगैरे जवळ आल्यावर कळणारी गोष्ट आहे, त्याचा स्पर्श ही नंतर कळणारी गोष्ट आहे, आतमधले गुण सगळ्यात शेवटी कळणारी गोष्ट आहे. पण त्वचेचा रंग पहिले बसल्या बसल्या दिसू शकतो, कळू शकतो. त्याचा वर्ण म्हणजे रंग सुद्धा धुरकट आहे. याचा अर्थ त्याच्या पलीकडचं दिसत नाही. भगवंताच्या नुसत्या रंगाच्याही पलीकडचं दिसत नाही. गुण कधी कळायचे, ते गुण समजायचे असतील तर अवस्था कशी असते, त्याचं उत्तर आपल्याला त्या पुष्पदंतांनी देऊन ठेवलं शिवमहिम्न स्तोत्रामध्ये. काय मजेदार रचना आहे. भगवंताची अवस्था कशी. आसितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुर तरुवर शाखा लेखणी पत्र मूर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. आता ते शंकराची स्तुती करायला बसले म्हणून त्यांनी शंकरांना म्हटलं. खरं तर वर्णन मोर्याचं नाही का, सगळे शेवटी वर्णन तिथं जाऊन पोहोचणार. कसं. आसितगिरी समम स्यात्. समजा हिमालयाला चुरा केला, सगळा हिमालयाचा चुरा केला आणि त्याची शाई बनवली. कशात. आसितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधू पात्रे. समुद्राच्या पाण्यामध्ये समजा त्याची शाई तयार केली आणि तशी शाई तयार करून आसितगिरी समस्यात कज्जलम सिंधू पात्रे सूर तरुवर शाखा. कल्पवृक्षाची फांदी लिहाय करता आणली. जे मनात येईल ते लिहिता येईल ना, म्हणून कल्पवृक्षाची फांदी आणली. लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम. तुम्ही आम्ही नाही बसलो लिहायला, देवी शारदा बसली. तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. तरी पण तुझ्या गुणांचा पार लागणार नाही. ही अवस्था भगवंताची. आणि आमची कोणती. अंकुशधारी महाराजांनी सांगितलं, संपूर्ण सागराची म्हशी पृथ्वी करोनी पत्रासी जरी शारदा लिहिल तरी तिचं मज पाप भार न कळेल. थोडेसे शब्द इकडे तिकडे आहेत, मला आता जे आठवले बोलून घेऊ मी आपल्या समोर. शारदा जरी लिहायला बसली तरी मोरया माझे पाप संपणार नाही. या टोकाला मी आहे आणि त्या टोकाला तू आहे. केवढं फिरावं लागणार आहे.
केवढी साधना करावं लागणार आहे, केवढी उपासना करावं लागणार आहे. या टोकाचा मी की ज्याचे पाप या सगळ्या प्रक्रियेने जमणार नाहीत, आणि इतक्या टोकाला तू ज्याचे गुण या पद्धतीने समजणार नाहीत, पण तरी हरकत नाही, या टोकाचे त्या टोकाला जाऊ शकतो. कारण दोन टोकाला जोडणारा एक पूल भगवंतानी करून दिलाय, त्याला मुद्गल म्हणतात. आहे, सोय आहे, फक्त चालायचं की नाही एवढीच पंचायत आहे. आपल्याला चालत जायची तयारी असेल तर पोचण्याचा मार्ग भगवान स्वतःच करून देतात. म्हणून धूम्रवर्ण निर्माण झाले. धूम्रवर्ण कळले कोणाला? भगवान शंकरांना. कारण कोणी कोणती गोष्ट कोणाला कळते? जो त्याच्यासारखा असतो त्याला. साधू साधू आहे हे कोणाला कळेल? त्याचं उत्तर आहे साधूला. नालायक नालायक आहे कोणाला कळेल? त्याचं उत्तर आहे नालायकाला. साधूला नालायक कळत नाही, नालायकाला साधू कळत नाही. तुम्ही म्हणाल नालायकाला साधू कळत नाही, पण ठीक आहे, साधूला नालायक कळत नाही, नाही कळत, कारण त्याला सगळेच चांगले वाटतात, नाही का? म्हणून त्याला नालायक कळत नाही. फसतो बी अनेकदा, पंचायत होते, व्यवहारात गडबड होऊन जाते. ते धर्मराजाचं वर्णन आहे. द्रोणाचार्यांनी सांगितलं धर्मराजाला दुर्योधनाला, दोघांनाही सांगितलं या गावातला एक वाईट माणूस घेऊन या. धर्मराज संध्याकाळपर्यंत फिरले आणि वापस आले, रिकाम्या हाताने वापस आले. एकही माणूस आणला नव्हता. द्रोणाचार्यांनी स्वाभाविक विचारलं, म्हणे का रे धर्मराजा रिकाम्या हाताने का आला? म्हणे अहो असं नाहीच आहे, एकही माणूस वाईट नाही, कारण प्रत्येकात काहीतरी चांगलं आहे. एक माणूस वाईट नाही, प्रत्येकात काहीतरी चांगलं आहे. मी ज्याच्या जवळ गेलो त्याच्याजवळ शिकण्यासारखं काहीतरी होतं. एकही माणूस वाईट नाही. धर्मराज वापस आले, पंचायत नव्हती. दुर्योधनही रिकामा वापस आला. द्रोणाचार्याने दुर्योधनाने विचारलं, म्हणे दुर्योधना तू का वापस आला? तो म्हणतो काय करणार आहे, कोणाला आणणार, सगळेच नालायक आहेत. याला एकही दिसत नाही, त्याला सगळेच दिसतात. या वाक्याचा अर्थ समजून घ्या. प्रॉब्लेम लोकांमध्ये नाहीये, आपल्यातच आहे. समोरचे जर मला वाईट दिसत असतील तर याचा अर्थ चष्मा माझा गडबडलाय. लाल चष्मा लावल्यावर सगळं लाल दिसतं, पिवळा चष्मा लावला तर सगळं पिवळं दिसतं, हिरवा चष्मा लावला तर सगळं हिरवं दिसतं. तसा नालायकपणाचा चष्मा लावला की सगळं नालायकच दिसतं. विकृतीचा चष्मा डोळ्यावर चढलेला असला की सगळीकडे विकृती दिसते, आणि सज्जनतेचा भाव डोळ्यावर जर आला तर सगळीकडे चांगलं दिसतं. जगात मुंगीत सुद्धा शिकण्यासारखं काहीतरी आहे, नाहीये? आहे. एक मुंगी सुद्धा शिकवून जाते. शमीच्या झाडाला अंगण करत बसलो होतो मी, तिथं आळं करत बसलो होतो, आणि नेमक्या खाली मुंग्या होत्या. एक चुकून मुंगी पायावर चढली, कडकडून चावली. मी आपला पाय झटकला, ती बिचारी मेली त्या कृतीने, कारण पायाचा झटकाही तिला सहन नाही झाला. मुंगी मेली. पण गंमत तुमच्या लक्षात आली का? त्याच्यानंतर 2 तास माझा पाय खाजत होता, दुखत होता, वेदना होती. एक मुंगी एवढूशी, माझ्या हिशोबात तिची शरीर रचना 1,00,000 कमी, 1,00,000 कमी असलेली एक मुंगी मेल्यानंतर सुद्धा 2 तास स्वतःची आठवण ठेवू शकते. आता तिची अडचण एकच आहे की ती वाईटच पद्धतीने ठेवू शकते, कारण तिला चावण्याशिवाय दुसरं येतच नाही. ती गेल्यानंतर तिची आठवण या जगामध्ये 2 तास राहते. हे जर मुंगी करू शकते तर मी गेल्यानंतर माझी काहीच आठवण राहावी की नाही? आणि केव्हा राहील? त्याचं उत्तर आहे काही चांगलं केलं तर राहील, नाही तर काय राहणार आहे. काही चांगलं करणे म्हणजे काय? मुद्गलाच्या संगतीत या, नक्की आठवण राहील. समजा उद्या चुकून गेलो तर निदान इतके तर हळहळतील की नाही, हो अचानक गेला, बरा होता माणूस, एवढं वाटणे, याला तुम्ही सज्जनतेच्या मार्गावर असणे असं म्हणतात. नाही तर काय, आला गेला पत्ता नाही, कुठं आला आणि कुठं गेला. असे तर हजारो जन्माला येत आहेत आणि हजारो मरतायत. साधा हिशोब आहे. माझ्या जाण्याने जगतातल्या काही लोकांना वाईट वाटणे हेच माझ्या चांगलेपणाचं निकष आहे. हा निकष स्वतःला समजून घेता आला पाहिजे. त्या निकषानुसार वागणे आपल्याला रचना सांगितली. भगवान शंकरांना कळलं का? कारण कोणती गोष्ट त्यांनाच कळते जे तसे असतात. भगवान शंकरही धूम्रवर्ण आहेत. भगवान शंकर कुठे धूम्रवर्ण आहेत? त्याचं उत्तर आहे अख्ख्या अंगाला लावून नाही बसत का चिता भस्मा लेपो. सगळ्या अंगाला चितेचं भस्म लावून बसतात. चितेच्या भस्माचाही रंग धुरकटच असतो. भगवान शंकरही वेगळ्या अर्थाने धूम्रवर्णच आहेत, नाही का?
धुराचाच रंग आहे तो. भस्माचा लावलेला, विभूतीचा लावलेला रंग हा धुराचाच रंग आहे. भगवान शंकर अख्ख्या अंगाला विभूती लावून बसतात, तेही धूम्रवर्ण आहेत. फक्त अडचण एकच आहे, त्यांचं धूम्रवर्णत्व बाहेरून आलेलं आहे, मोर्याचं आतलं आहे, पण तरी त्यातल्या त्यात जवळ ते आहेत. म्हणून हिशोब आपल्याला सांगितला. मग त्याला शिव ब्रह्म असा शब्द आपल्या समोर वापरला, भगवान शंकरांचं वर्णन वापरलं. एक शब्द सांगितला धूम्रवर्णाचा, रंग धुरकट असणे. दुसरा वर्ण शब्दाचा अर्थ आहे अक्षर. वर्णमाला शिकलो ना आपण लहानपणी शाळेमध्ये, वर्ण म्हणजे अक्षर. गंमत अशी आहे, अक्षरांना स्वतःचे अर्थच नाहीयेत. नुसत्या क चा अर्थ सांगा बरं, काहीच नाही. नुसत्या म चा अर्थ सांगा बरं, काहीच नाही. ळ चा अर्थ सांगा बरं, काहीच नाही. हा, क म आणि ळ हे तीन वर्ण एकत्र आले की मग शब्द तयार होतो. शब्दांना अर्थ असतात. मग असे अर्थपूर्ण शब्द एकत्र येतात, त्याला वाक्य असं म्हणतात. लहानपणी शाळेत पाठ केलं ना, अर्थपूर्ण शब्दांच्या समुदायाला वाक्य असे म्हणतात. खरं आहे का? वाक्यांना अर्थ असतो. विषय निघाला म्हणून 1 मिनिट विषयांतर करून सांगतो. वाक्यांना अर्थ नसतो. अजब आहे. एक उदाहरण देतो. सूर्य मावळला हे वाक्य आहे की नाही? या वाक्याचा अर्थ सांगा बरं. या वाक्याचा अर्थ काय? अर्थ शब्दाचा अर्थ हे वाक्य उच्चारल्यानंतर तुम्हाला जे कळलं त्याला अर्थ असं म्हणतात, बरोबर ना? मी एखादी गोष्ट म्हटल्यानंतर त्याच्यामुळे तुम्हाला जे कळतं, म्हणून मी ते पहिल्या दिवशी सांगितलं होतं, मी जे बोलतो ते तुम्हाला कळतं असं नाही. मी बोलतोय त्याच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळं काही काही कळू शकतं. म्हणून ते मध्ये जे सांगितलं होतं की मी जबाबदार आहे फक्त माझ्या बोलण्याला, तुमच्या कळण्याला नाही. कारण तुमचं कळणं हे तुमच्याच अवलंबून आहे, ते माझ्यावर अवलंबूनच नाहीये. मोठी अजब रचना आहे. पण मजेदार गोष्ट समजून घ्या. सूर्य मावळला हे वाक्य मी वापरलं, अर्थ कळला. आपल्याला सध्या एवढाच अर्थ कळला की एक भौगोलिक प्रक्रिया झाली, संध्याकाळी सूर्य अस्ताचलाच्या पलीकडे गेला, एवढा अर्थ कळला. एवढाच अर्थ असतो का वाक्याचा? चला काही परिस्थिती तुम्हाला सांगतो, पा वाक्यांचे अर्थ. मुलं सगळे क्रीडांगणावर खेळत होते, त्यांना जोरात आई म्हणाली, अरे सूर्य मावळला. वाक्याचा अर्थ काय? किती मजेदार रचना आहे पहा. मुलं खेळत होते क्रीडांगणावर, त्यांना आईने जोरात सांगितलं, अरे सूर्य मावळला. वाक्याचा अर्थ काय? घरी या. आता मला सांगा, सूर्य मावळला या वाक्याचा घरी या असा कुठं अर्थ आहे? पण पोरांना कळला की नाही? कळला. मुलं घरात बसले होते, त्यांना आईने सांगितलं, अरे सूर्य मावळला. वाक्याचा अर्थ उठ, हातपाय धु, देवाजवळ उभा राहा, संध्या कर, नाही काही तर निदान शुभं करोती म्हण, येत असेल तर. ते मोठी पंचायत आहे पुन्हा. हा अर्थ होता की नव्हता? कळला. नवीन नवीन लग्न झालेल्या एका मुलीला कोणीतरी तिच्या मैत्रिणीने सांगितलं, अगं सूर्य मावळला. तिच्या गालावर आलेली लाली भौगोलिक परिस्थितीत मोजणार का? तिला एक वेगळाच अर्थ कळला. गावाच्या बाहेर एक पडकं घर होतं, त्या घरामध्ये काही चोर दिवसभर झोपलेले होते. संध्याकाळी त्यांच्यातला एक उठला आणि बाकीच्यांना म्हणाला, अरे उठा, सूर्य मावळला. वाक्याचा अर्थ, धंदे का टाइम हो गया है. आता मला सांगा, हे सूर्य मावळला या शब्दाचे अर्थ आहेत? नाही आहेत, पण तरी कळले की नाही? याचा अर्थ वाक्यांना अर्थ नसतात. मग विनाकारण एवढे दिवस शिकत बसलो, शब्द अर्थन शब्दन काय काय गोंधळ केलाय आपण. आम्ही शिक्षक लोक फार पंचायती करतो. आता तिथं सांगता येत नाही, इथं सांगून टाकतो, जाऊ द्या. फार गोंधळ केलेले आहे. कुठं शब्द शिकलो, कुठं अर्थ शिकलो. त्या दिवशी सांगितलं होतं शब्दही नाही शिकवले, आज सांगितलं अर्थही नाही शिकवले. केवढी पंचायत आहे. कारण अर्थ परिस्थितीवर असतो, अर्थ शब्दांना नसतो. मला सांगा, शब्दांना वाक्यांनाही अर्थ नसतो, शब्दांनाही नसतो, वर्णांना तर नसतोच नसतो. मग असे वर्ण दुर्कट नाहीत का? याचा अर्थ शब्दांच्या, वाक्यांच्या, ग्रंथांच्या, प्रवचनांच्या माध्यमातून ज्याला ओळखताच येत नाही त्याला धूम्रवर्ण म्हणतात. मग तुम्ही म्हणाले एवढे सगळे उद्योग करायचे कशाला? हे केवढी पंचायत आहे नाही का? हे जर याचा काहीच उपयोग नाही, हे एका बाजूला तुम्ही समजावून सांगताय आणि तरी तासन तास बोलताय. आमच्या पिताश्री महाराजांचा एक मजेदार किस्सा आठवला. आचार्य यात्रेंकडे ते बसले होते. ह्या सगळ्या मूर्ती जेव्हा बसवल्या ना, तेव्हा मराठ्यांनी फार सुंदर सुंदर कव्हरेज दिलं होतं. त्या काळामध्ये त्याच्या पूर्ण 8 कॉलमच्या बातम्या लागलेल्या होत्या. आचार्य यात्रेंच्या सभागृहात बसले आणि आचार्य यात्रेंसमोर असाच विषय निघाला व्याख्यानावरून. आणि आचार्य यात्रेने एक मस्त वाक्य म्हटलं, म्हणे शास्त्रीजी लक्षात ठेवायचं 3 गोष्टी. म्हणे मी जे सांगतोय ते बरोबर आहे, चांगला व्याख्याता व्हायचा असेल तर.
पहिली गोष्ट म्हणे, मी जे सांगतोय ते बरोबर आहे, मी जे सांगतोय ते नवीन आहे, आणि माझ्या समोर बसलेले सगळे मूर्ख आहेत. आश्चर्यात्रीचा विषय, मी नाही म्हणत आहे, काळजी करू नका. यांनी त्यांना सांगितलं म्हणे, दोन गोष्टी ठीक आहे, मान्य करतो, मी जे सांगतोय ते नवीन आहे इथपर्यंत ठीक आहे, मी जे सांगतोय ते बरोबर आहे इथपर्यंत ठीक आहे, पण मला एक समजत नाही म्हणे, माझ्या समोर बसलेले सगळे मूर्ख आहेत, हे जर मला माहिती आहे तरी मी बोलतोय तर मी महामूर्ख नाही झालो का? केवढी पंचायत आहे. तसं हे सगळं वाचूनही काही उपयोग नाही, कारण याच्यातून मोर्या कळत नाही. तुम्ही म्हणाल, मग या सगळ्याचा उपयोग काय? त्याचं उत्तर आहे, या सगळ्यातून कळत कसा नाही हे कळतं. नाही सोपं, पटकन कळण्यासारखं नाहीये, कारण पटकन कळण्यासारखं सांगताच येत नाही, कारण कळलं तर कळलं नाही. कालच सांगितलं सगळं लंबईश, ज्याला ज्याला कळलं त्याला काही कळलेलं नाही. मग काय करता येऊ शकतं? त्याचं उत्तर आहे, मोर्या कळत कसा नाही एवढं कळू शकतं. आणि हे सगळं न कळण्याचे मार्ग सोडून देणे, यालाच न इति असं म्हणतात. हे सगळं भस्म करून टाकणे, की अरे तो यांनी मिळत नाही, त्यांनी मिळत नाही, त्यांनी मिळत नाही, मग कशाने मिळतो? त्याचं उत्तर आहे, तो त्याच्याच कृपेने मिळतो. तो आपल्या कृपेने मिळतच नाही, आपल्या प्रयत्नाने शक्य नाही. मी सकाळी उठू शकतो, सांगितलं होतं तसं पूर्वेकडे तोंड करून उभं राहू शकतो, खिडकी उघडू शकतो, पडदा दूर करू शकतो, सूर्य उगवणं माझ्या हातात नाही. मी काय करू शकतो? त्याचं उत्तर आहे, फक्त अज्ञान निवृत्ती तेवढीच माझ्या हातात आहे. ज्ञान प्राप्ती ही मोर्याची कृपा आहे. पण तुम्ही म्हणाल, मग ज्ञान प्राप्ती जर मोर्याच्याच हातात आहे तर मग आपल्याला व्हायची तेव्हा होईल. त्याचं उत्तर आहे, नाही, अज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय ती होत नाही. ज्ञानप्राप्ती त्याच्याच कृपेने होणार आहे, पण अज्ञान निवृत्ती झाली आहे त्यांनाच होणार आहे. तेच उदाहरण पुढे चालवा. सूर्योदय झाल्यावर सूर्याचं दर्शन होणार आहे, सूर्य उगवताना दिसणार आहे, पण त्यांना दिसणार आहे जे उठले असतील, झोपलेच असतील त्यांचं काय? ते जे उठणे आहे, त्या उठण्याकरता लावलेला जगातला सगळ्यात मोठा अलार्म, त्याला मुद्गल म्हणतात. ते तुम्हाला उठवतंय, मोर्याकडे तोंड करून उभं करतंय. मोर्याला वाटेल चल हरकत नाही, हा व्यवस्थित उठलाय, तोंड करून उभा आहे. ते मोर्याला वाटलं पाहिजे, आपलं वाटणं नाही. त्याला वाटलं पाहिजे. त्याला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी तो तुम्हाला निश्चितपणे भेटणार. त्या क्षणी तो तुमच्या, कारण त्याला कुठे जायचं नाही, यायचं नाहीये. जिथं तुम्ही आहात तिथंच प्रगट व्हायचंय. हा त्याचा स्वभाव असल्यामुळे तो स्वाभाविक भेटायला तयार आहे. अडचण ही आहे, आपणच उठायला तयार नाही. सूर्योदय तो रोज होतोय, सूर्योदय रोज होतोय, आपल्यालाच उठायचं जीवावर येतं. इथं अडचण आहे. ती अडचण दूर करणे, त्याला मुद्गल म्हटलं. कारण या सगळ्यातून फक्त पडदा दूर करता येतो. म्हणून धूम्र वर्ण स्वरूप आपल्याला मोर्याचं सांगितलं. मग तसाच कथाभाग पुढे यायचा, म्हणून नंदीनी प्रश्न विचारला. मग ते सगळे आता कथा आपल्याला तशा तयार पाठ झालेल्या आहेत. नंदीनी प्रश्न विचारला, भगवान तुम्ही का ध्यान करत बसलेले आहे? त्यातल्या त्यात तुम्ही स्वतःच्याच पोराचं ध्यान का करता? कारण आपल्याला सोडून द्या, नंदीलाही वाटतं भगवान गणेश हे शिवपुत्र आहेत, कारण त्यांनी अवतारच फक्त पाहिलेत. बरं, त्यांनी फक्त कैलासातलेच पाहिले, बाहेरचे कुठं पाहिले? कारण तो बाहेर जात नाही, त्याच्यामुळे त्याला बाहेरचं कळत नाही. नंदी तिथंच बसलेला आहे, त्यांनी फक्त अवतार पाहिले, शिवघरी झालेले. तो म्हणतो हा तर शंकराचा पोरगा आहे. मला सांगा, शंकरांच्या इतक्या जवळ असलेल्याचा भ्रम जात नाही. आपला जायला किती मुद्गल लागतील? एका मुद्गलात काहीच होणार नाहीये. डोक्यात पक्क बसणार आहे, नाही हा शिवपुत्रच आहे. नंदीला वाटलं, नंदीनी सांगितलं, असं का करता? माझ्याजवळ तुम्ही हे का पद्धतीने असं उलट आम्हाला का फसवता? भगवान शंकरांनी सांगितलं, अरे असं नाहीये. तुला जे वाटतं ना, मी ध्यान करत बसलोय, जो योग करत बसलोय, ती माझी योग नावाची विद्या आहे. पण तुला सांगतो, माझ्याजवळ फक्त योगच विद्या आहे. आणि एवढी एकच विद्या थोडी आहे, अनेक प्रकारच्या विद्या आहेत. कर्म ही पण विद्या आहे, भक्ती ही पण विद्या आहे, ज्ञान ही पण विद्या आहे, मोहन करणे ही पण विद्या आहे, प्रकाश देणे ही पण विद्या आहे. भगवंतांनी या सगळ्या विद्या वेगवेगळ्यांना वाटल्या आहेत,
म्हणून सूर्याला सांगितलं तू प्रकाश दे, शक्तीला सांगितलं तू जगाला मोहित कर, भगवान विष्णूंना सांगितलं तू पालन कर, भगवान ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही निर्माण करा, भगवान शंकरांना योग विद्या दिली. भगवान शंकर सांगतात आम्हा सगळ्यांच्या जवळ आहेत त्या विद्या, त्याच्या भरोशावर आम्ही जे मोठे आहोत ते विद्येनी मोठे. पण लक्षात ठेव, विद्याधीश तो आहे. आम्ही फक्त विद्यावान आहो, विद्याधीश नाही आहो. आपण सगळे लोक हे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. कितीही श्रेष्ठ सिद्धी आपल्याला मिळाली, अगदी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जरी झाला तरी तो फक्त सिद्धिमंत आहे, सिद्धिपती नाही. जगातलं सगळं ज्ञान जरी तुम्हाला प्राप्त झालं तरी तुम्हाला शब्द फक्त बुद्धिवंतच म्हटल्या जाईल, बुद्धिपती नाही. वंत आहे याचा अर्थ तुम्हाला सध्याचं वापरायला दिलेलं आहे. पण ड्रायव्हरला जर वाटायला लागलं का मर्सिडीज माझीच आहे, मागचा मालक माझ्या भरोशावर चाललाय, तर त्याचा जेवढा बेकोपणा तेवढा बेकोपणा रांगेत उभ्या असलेल्यांना वाटतं आपल्या भरोशावर मंदिर चाललंय. हा तेवढाच मूर्खपणा आहे, लक्षात घ्या. त्याला फक्त चालवाय पुरता बसवलाय हे ज्याला कळतं त्यांना शंकर होता येतं, बाकीचे कंकर. हिंदीतला शब्द सांगितला होता, कंकर म्हणजे दगड. ज्यांना कळलं ते शंकर, उरलेलेच कंकर, नाही का. आपल्याला वाटतं आपल्या भरोशावर चाललंय, काही आपल्या भरोशावर चाललं नाही. आपल्या भरोशावर आपला हात उचलल्या जात नाही, पाय उचलल्या जात नाही, डोळ्याची पापणी उचलल्या जात नाही. झोपणं आपलं आपल्या भरोशावर नाही, झोपल्यावर उठणे आपल्या भरोशावर नाही. आणि तरी जर अहंकार असेल तर मोरया हसत असेल, काय बनवलं होतं आणि याचं काय झालं, पाठवलं कशाला होतं आणि हा काय करून राहिला. मुद्गल वाचायला पाठवलं होतं, अहंकार दूर करायला पाठवला होता, आणि हा पठ्ठ्या मुद्गलाचा अहंकार करून बसतोय. आता याचं कसं करावं. मी 52 वेळा वाचलो, 55 वेळा वाचलं, याचाच अहंकार होऊ शकतो. आणि जास्त बेकार एकाला पण पाहिलं तसं नंदीनी प्रश्न विचारला, भगवंतांनी सांगितलं या सगळ्या विद्या आहेत, एकटे विद्याधीश ते आहे. त्या योगाच्या माध्यमातून मी समाधीपर्यंत पोहोचतो, अंतरी मी त्याचं सतत स्मरण करत राहतो. नंदी म्हणतात मलाही दर्शन झालं पाहिजे, मी आतापर्यंत तुमचाच पोरगा समजत होतो, आता तुमचा बाप निघाला, आता मला निदान सांगा मिळेल कसा. नंदीनी ते तत्व समजून घेतलं. नंदी जाऊन पोचले गहन वनांतरी. त्या वनांतरी भगवान नंदीनी तपश्चर्या केली. जिथे तपश्चर्या केली तिथे शंकरांमुळे कळलं म्हणून खाली शिवपिंड मांडली आणि त्यांच्या डोक्यावर मोरया मांडले. मजेदार रचना आहे. क्षेत्र कुठं पाहायला मिळेल त्याचं उत्तर आहे गोदावरीच्या पात्रामध्ये नंदीग्राम नावाच्या गावी. त्या नंदीग्राम शब्दाचं नंतर नांदेड असं अपभ्रष्ट रूप तयार झालं. त्याचं मूळ नाव नंदीग्राम, त्या नंदीग्रामचं नंतर नांदेड रूप आलं. आजही आपण नांदेडला जाऊन पोहोचा, त्रिकुंड गणेश नावाचं क्षेत्र आहे, तिथे नंदिकेश्वरांनी मांडलेले गणेश आहेत. नंदीनी मांडलेल्या गणेशात खाली शिवपिंड आहे आणि शाळिंकाजी वर ठेवलेली असते. खालची सगळी शाळिंकांवर जो बाण ठेवलेला असतो त्या बाणाचाच स्वरूप मोरयाचं आहे. याचा अर्थ खाली शिवपिंड आणि शिवाच्या वर शिवहरी रवी ब्रह्मजनकम. नंदीला कळलं. ज्याला कळलं त्याला नंदी म्हणतात, ज्यांना नाही कळलं त्यांना बैल. तो शब्द एकत्र वापरला जातो ना, नंदी बैल. नाही, याचा अर्थ ज्यांना कळलं ते नंदी, नाही कळलं ते बैल. ते आपलेच म्हण चालू द्या दिवसभर रवंथ, पुढचा विषय ठरलेला आहे. नंदी झालो पाहिजे आपण. नंदी झालं की कळतं भगवान शंकराच्या पलीकडचं तत्व भगवान गणेश आहे. त्या प्रकारची रचना आपल्याला सांगितली. मग भगवान शंकरांनी सांगितलं होतं, अरे जेव्हा त्रिपुरासुराला नाश करायचा होता तेव्हा मी ते पाय धरले होते. पोरगा काय म्हणतोस माझा. भगवान शंकर नंदीला समजावून सांगतायत त्रिपुरासुराचा विषय. आणि भगवान शंकरांनी सांगितलं म्हणून त्यांना वल्लभेश असं म्हणतात. त्यांच्याजवळ त्यांची वल्लभा शक्ती आहे. कारण आमच्याजवळ ह्या ज्या शक्ती आहेत या त्यांनी दिलेल्या शक्ती आहेत. पण त्यांच्याजवळ जी शक्ती आहे ती त्यांची स्वतःची शक्ती आहे. तिला वल्लभा असं म्हणतात. या वल्लभेसह भगवान प्रकट होतात. त्यांना वल्लभेश असं म्हणत असतात. हे वल्लभेशाचं स्वरूप 10 हाताचं असतं, दशभुज स्वरूप असतं. 10 हातांमध्ये सगळे आयुध जे घेतलेले आहेत ते आयुध तुम्ही नुसते पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. ब्रह्मदेवाचे 2, विष्णूचे 2, शक्तीचे 2, सूर्याचे 2, शंकरांचे 2, सगळे आयुध एकत्र घेतले आणि भगवान वल्लभेश प्रकट झालेले असतात. स्वतःचे पाश वेगळे असतात.
काहींचे कमी केले. तर शंकराचा एकच त्रिशूळ घेतला प्रतीक म्हणून आणि पाश स्वतःचा मोरया घेतात. प्रत्येकाचे अवयव हातामध्ये घेतले, आयुध हातात घेतले. का? कारण ते सगळे मोरयाचे आयुध आहेत. मोरया यांना देतो म्हणून हे काम करतात. त्यांना वल्लभेश स्वरूप असं म्हणत असतात. मांडीवर वल्लभा नावाची शक्ती बसलेली असते. दशभुज स्वरूप असतं. हे द्वितीयेचं स्वरूप. पहिला मोरया निर्गुण निराकार म्हणून वल्लभा ही द्वितीयेचा विषय म्हणून चैत्र शुद्ध द्वितीयेला मोरयाचं जे व्रत केल्या जातं त्याला वल्लभेश मंगल असं म्हणतात. एकटाच एकटा होता ती प्रतिपदा. निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप मोरया ही प्रतिपदा. माईला स्वतःच्या प्रगट करतो म्हणून तिला म्हणतात द्वितीया. त्या दिवशी प्रगट झाला की 2 रूपात प्रगट होतात. एक रूप असतं गुणेश आणि दुसरं रूप असतं श्री गुरु. श्री गुरु रूपातलं अगदी अलीकडचं रूप तुम्हाला सांगतो. ज्यांनी असंख्यांना गुरुरूपात ठेवलं ते अलीकडचं नाव स्वामी समर्थ. अक्कलकोटचे स्वामी समर्थ श्री गुरु रूपातलं अगदी अलीकडचं नाव. आणि मला पुढचा हिशोब आपल्या मोरगावातला सांगायचा आहे. त्या स्वामी समर्थांनी स्वतःचं आत्मरूप म्हणून जी गणेश मूर्ती काढून दिली ती दशभुज सिद्धिविनायक वल्लभेश मंगलाची आहे. आपल्या मोरगावात असलेली मूर्ती किशोरजींच्या घरी असलेला अप्रतिम विग्रह आहे. तो विग्रह स्वामींनी स्वतःच्या मुखातून काढून दिला. आत्मलिंग म्हणून काढून दिला. वल्लभेशाचं स्वरूप काढून दिलं. का? कारण या पंचमहाभूतांपासून पंचेश्वरांपर्यंत सगळे माझ्या हातात आहेत म्हणून मला 10 हात. हे जी गुणेशाचं रचना आहे ती गुणेश रचना आपल्याला भगवान शंकर समजावून सांगतायत. वल्लभेशाची रचना सांगितली. पुढे बाणासुराची कथा आपल्या समोर येते. बलीचा पुत्र बाणासुर. त्या बाणासुराने नाना प्रकारची शिव उपासना केली. अतुलित बल प्राप्त केलं. त्याला 1000 हात प्राप्त झाले. जसा सहस्रार्जुन होता तसं बाणासुराचं वर्णन आहे. एवढी सगळी शक्ती भगवंताच्या कृपेने मिळाली. चांगल्या कामाला लावावं की नाही? भगवंतानी स्मरण शक्ती दिली त्याचा उपयोग मुद्गलाच्या कथा लक्षात ठेवण्यासाठी कराव्यात. भगवंतानी हात दिले त्याचा उपयोग त्याची पूजा करण्यासाठी करावा. भगवंतानी वाणी दिली त्याचा उपयोग त्याचं नाव घेण्यासाठी करावं. हे ज्याला कळत नाही त्याला बाणासुर म्हणतात. 1000 हात दिले, सगळ्या ताकदी दिल्या, वाईटच कामाला वापरल्या. एक मोर्याकडे वापरल तर शपथ. मग मध्ये मध्ये मोर्या काढून घेतो तरी समजत नाही. उरलेल्या पुन्हा आपल्याच वाटतात. किती मजेदार रचना असते. एखादी शक्ती मोर्यानी काढून घेतल्याबरोबर कळलं पाहिजे त्याच्या आहेत, आपल्या नाही. उरलेल्या निदान त्याच्या कामाला वापराव्यात. आपण उरलेल्या आपल्या समजून रचना करतो म्हणून पुढची गडबड होते. रचना बाणासुराची सांगितली. 1000 हात. पुन्हा यांनी तपश्चर्या केली. पुन्हा भगवान शंकर प्रसन्न झाले, प्रगट झाले. म्हणजे आता काय? म्हणजे काय उपयोग? तुम्ही एवढे 1000 हात मला दिले, या हातांनी मी युद्ध करावं असंच मला कोणी भेटत नाही. हा अहंकार विचित्र. भगवंतांनी दिलेल्या याचा वापर उलटा करण्याकरता भगवंतालाच म्हणे भगवान संतापले. म्हणे अहंकाराने युक्त झालाय तू, तुला वासुदेव तुझे हे सगळे हात नष्ट करतील. पुढे भगवान वासुदेव रूपामध्ये आले. भगवान श्रीकृष्ण रूपामध्ये. श्रीकृष्णांच्या पोटी काम देव निर्माण झाला. प्रद्युम्नाच्या रूपामध्ये त्याच्या पोटी जन्माला आणि अनिरुद्ध नावाचा. या बाणासुराला उषा नावाची मुलगी झाली. त्या उषेचं मन बसलं त्या अनिरुद्धावर. तिने आपल्या मैत्रिणीच्या माध्यमातून रात्रीतून त्याला पळवून आणलं. आपला नातू पळवला म्हणून कृष्णाने या बाणासुरावर आक्रमण केलं. भगवान कृष्ण आक्रमण करून येत आहेत म्हटल्यानंतर बाणासुराने शंकराची प्रार्थना केली. भगवान शंकर तिकडून लढाईला आल्यात. बाणासुर राहिला असताना बाजूला. भगवान कृष्ण म्हणतात आपल्या दोघांची थोडी लढाई करायची आहे. भगवान कृष्णाने अद्भुत प्रकार केला. त्यांनी जृंभास्त्र नावाचं अस्त्र सोडलं असं म्हणतात. जांभाया यायला लागल्या. भगवान शंकर बसल्या बसल्या जांभाया देत देत डुलाय लागले. असे जे जे डुलतात त्यांच्यावर भगवान कृष्णाने सोडलेलं जृंभास्त्र. आपला काही विषय नाही. भगवान कृष्णाने जृंभास्त्र सोडलं. भगवान शंकर बसल्या जागी डोलतायत. भगवान शंकर राहिले बाजूला. भगवान कृष्णाने आपलं सुदर्शन चक्र सोडलं. याचे 998 हात कापल्या गेले. 2 शिल्लक राहिले. चक्र वापस आलं. आश्चर्य वाटलं कृष्णाला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात काय नेमकं घडलं? आकाशवाणी झाली. युद्धाच्या पूर्वी भगवान शंकरांनी त्याला गणेश कवच दिलेलं आहे. त्याचे मूळ हात जे आहेत ते कवचाने रक्षित आहेत. आता ते नष्ट होणार नाहीत. त्याचे वरदानाने मिळाले. भगवंतानी वरदानाने काढून घेतले.
वरदानाचे हात गेले, तू आता बाणासुराला सोडून दे. कृष्णाने बाणासुराला सोडून दिलं. बाणासुरालाही लक्षात आलं आपल्या भरोशावर काही चालत नव्हतं. हे सगळे हात भगवंताचे होते, ते त्यांनी काढून घेतले. बाणासुर पुन्हा जागेवर आला, मोरयाची उपासना करू लागला. भगवान कृष्णांचाही पुढचा विषय झाला. त्या गणासुरा आणि गणेशाची उपासना केली आणि पुढे तो या देहानीच शिवगण झाला असं वर्णन आहे. जडदेहानी शिवगण झाला आणि जेव्हा शिवलोक नष्ट होईल तेव्हा तू स्वानंदात येऊन पोशेल असा त्याला मजेदार आशीर्वाद मिळाला. अशा पद्धतीची बाणासुराची कथा आपल्याला सांगितली. त्या बाणासुराने नंतर पुढे लाल वृक्षाच्या फुलांनी म्हणजे लाल फुलांनी वृक्षाच्या रक्तपुष्पांनी मोरयाचं आराधन केलं. स्वाभाविक प्रश्न शौनकांनी विचारला, मोरयाला एवढा लाल रंग प्रिय का? पण आपले श्रोते एवढे तयारीचे की त्यांनी शौनकांच्या आधीच प्रश्न विचारला, म्हणून उत्तर आपण आधीच दिलेलं आहे. लाल रंग मोरयाला एवढा का? तो जो प्रिय सांगितला त्याचं कारण आपल्याला इथं समजून घ्यायचं. मग ती पुराणांची पद्धत असते. सगळ्या रंगांनी तपश्चर्या केल्या होत्या आणि त्याच्यात त्यांना सगळ्यांना आशीर्वाद दिले. लाल रंगाने पुन्हा जास्त तपश्चर्या केली, त्यानंतर मोरयाला तो प्रिय झाला. ही पुराणांची सांगणं आणि लाल पाशी येऊन थांबायचं असतं, हा त्याचा गूढार्थ जो आपण उलगडून सांगितला होता. माझा मोरया लाल आहे कारण आता इथून पुढं कुठं जायचं नाहीये, थांबायची जागा आहे, समाप्ती आहे, संपला विषय. आता मिळवण्यासारखं काही उरलं नाही, कारण मिळवण्याचं जे काय होतं ते अंतिम टोक मोरयाचे चरण. संपला. ते फक्त चरण, पुढचा पटकन कळत नाही म्हणून तो धूम्रवर्ण तिथपर्यंत येऊन पोचले. रंगाची रचना सांगितली. हे सांगत असताना नाना प्रकारचे युगधर्म आपल्याला सांगितले आणि युगधर्म सांगताना धूम्रवर्णाने कलियुगाच्या शेवटी अवतार होतो हे सांगत आहेत. आणि त्याकरता मग कृतयुग कसं असतं, त्रेतायुग कसं असतं, द्वापार युग कसं असतं, याचे फार लंबे चौडे वर्णन केले. वाचून काढा मूळ मुद्गल, सगळंच कसं सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट, करणार काय वाचून? आपण काय आता पुन्हा कृतयुगात येणार नाही ना, कारण आपण मरायच्या आतमध्ये काही कृतयुग सुरू होत नाही आणि पुन्हा यायची इच्छा आहेच का? मग मुद्गल ऐकलं कशाला? त्याच्यामुळे आता कृतयुगाचं वर्णन आपल्या काही कामाचं नाही, आता त्रेतायुगाचं वर्णन आपल्या काही कामाचं नाही, आता द्वापाराचं वर्णन आपल्या काही कामाचं नाही, कारण आपल्याला काही परत यायचं नाही. एवढा विश्वास त्यांनी असला पाहिजे की नाही हो? एवढाही विश्वास नसेल तर काय मतलब आहे? म्हणजे इकडं एका बाजूला मुद्गल वाचायचं, मुद्गल वाचल्यानंतर पुढचा जन्म होत नाही हे मुद्गलांनी ठाम सांगितलेलं असायचं, आणि तिकडं बायकोला सांगायचं वट सावित्रीचं पूजन कर. हा गोंधळ आहे की नाही? मी पहिल्याच वर्षी माझ्या बायकोला सांगितलं, ते ऐकत नाही तो सोडून द्या विषय, कारण ती जगातला विषय असतो, जनरीती असते, सोडता येत नाही. मी तिला पहिल्याच वर्षी सांगितलं, म्हणतं तू काही उपास करायच्या भानगडीत पडू नको, वडाच्या काही भानगडीत पडू नको, कारण मला काही पुढचा जन्म नाही. असलंच समजा 7 जन्माचं आपलं नातं तर हाच 7वा. कारण मी मुद्गल वाचलं, मी ब्रह्मकमंडलूचं स्नान केलं, मी मयुरेश्वराच्या चरणावर माझं मस्तक ठेवलं, आता मला पुढचा जन्म नाहीच. आणि हा विश्वास नसेल तर फक्त पानं पलटवले. पारायण कुठे झालं? पारायणानंतर विश्वास निर्माण झाला पाहिजे, बस शेवटचा जन्म, याच्यानंतर तर असू शकत नाही. कारण मुद्गलांनी सांगून ठेवलंय, जो माझं वाचन करतो, पारायण करतो, त्याला पुढचा जन्म नाही. त्यात अधिकात केलं, त्यात मोरगावात केलं, आणखीन काय पाहिजे? याच्या पलीकडचं पुण्यच असू शकत नाही. आता माझा कॉन्टॅक्ट संपला, पुढचं नाही. विश्वास असला पाहिजे. आपण करतो त्याच्यावर आपला विश्वास नाही म्हणून पहिली अडचण आहे. पुढे आपल्याला सूत्र येणार आहे, पण ठीक आहे, आता पुरता विषय सांगितला. नाना प्रकारच्या रचना, युगधर्माचा विषय सांगितला. युगधर्मामध्ये नाना प्रकारचे चंद्र सूर्याचे अंतर सांगितले, त्यातून या अधिक मासाचा विषय सांगितला. दर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा काळ, अमावस्या ते अमावस्या हा जो काळ, किंवा पौर्णिमा तो पौर्णिमा जो काळ, त्याला चांद्रमास असं म्हटलं जातं. दोन्ही पद्धतीने मोजल्या जातं. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे याला सूर्यमासाचं वर्णन वापरलं. ज्या चंद्राच्या महिन्यामध्ये सूर्याचं एकही राश्यांतर होत नाही त्याला अधिक मास म्हटलं. म्हणून या महिन्यामध्ये ज्या दिवशी अधिक मास सुरू झाला 16 तारखेपासून आणि जेव्हा संपेल 13 पर्यंत, त्याच्या आधी सूर्य हलला नाही, पुढेही हलला नाही. म्हणजे वाक्याचा अर्थ काय? म्हणजे या पूर्ण महिन्यामध्ये सूर्य एका जागी स्थिर आहे. वाक्याचा अर्थ, सूर्याचा संबंध आपण पाहिला ज्ञानाशी, आणि म्हणून ज्याचं ज्ञान स्थिर झालं त्याला अधिक मास म्हणतात.
पंचांगात नुसतं दिला असं नाही, ज्ञान स्थिर झालं पाहिजे, विश्वास स्थिर झाला पाहिजे. आणि तो विश्वास स्थिर करण्याची एकच पद्धती, त्याला मुद्गल म्हणतात. वारंवार वारंवार त्या एकाच गोष्टीवर हा विश्वास माझा स्थिर झाला की आता मी मुद्गलाचं पारायण केलं, आता मला पुढचा जन्म नाही, या संकटातून या चक्रातून मी सुटणार, आता माझ्या आनंदाला पारावार नाही, हे कळणं याला अधिक मास म्हणतात. बाकी त्यांचा फक्त अधिक मासाचा खेळ. अधिक मास नाही, नाही का? मग आमच्याकडे मस्त प्रतीक फोटो येतो, एक मोठं पोट असलेला माणूस, त्याला अशी घडी दाखवली आणि खाली लिहिलं होतं अधिक मासाच्या शुभेच्छा. आपला मास एवढाच, हेच मास आपलं वाढतंय. अधिक मास कुठं झाला? अधिक मास याचा अर्थ सूर्याचं राशांतर न होणे, आणि सूर्याचं राशांतर न होणे याचा अर्थ ज्ञानाला धक्का न लागणे, ज्ञान न हलणे, स्थिर ज्ञानाची अवस्था प्राप्त होणे. ते स्थिर ज्ञान जे देतात त्यांना महर्षी मुद्गल म्हणतात. ती रचना आपल्या समोर सांगितली. मग शिव आणि दत्तांचं, गर्गांचं, शिवदत्त आणि गर्गांचा संवाद सांगितला. प्रत्येक खंडात एक सुंदर अध्याय मी आपल्याला सांगितलं. तसा या खंडातला अत्यंत सुंदर अध्याय शुकगीता. अर्थात याच्यात खूप आहेत. 8व्या खंडामध्ये आता संपत आल्यामुळे सगळं एकापेक्षा एक सुंदर सांगायचंय, म्हणून शुकगीतेचा विषय आला. पण काल जी दत्तगीता सांगितली तशीच शुकगीता आहे. आता कालची समजली असं मी गृहीत धरू ना. तुम्हाला धरायचं, तुम्ही धरत बसा, आम्ही कसं फिकीर करतोय. कालची दत्तगीता जी सांगितली तीच आता शुकगीता म्हणून सांगितली. तेच तत्वज्ञान आपल्या समोर पुन्हा सांगितलं. तुम्ही म्हणाल पुन्हा एकदा सांगा. कालचं समजलं नसेल तर आजचं समजून काय उपयोग आहे? त्याच्यापेक्षा कालचं समजून घ्या, मग शुकगीता आपोआप कळेल. कारण शेवटी एकच सांगायचंय सगळ्यांना, आणि नाहीच काही समजलं तर जाऊ द्या, एवढं समजून घ्या. सगळ्यांना मिळून एकच गोष्ट सांगायची आहे, गजानन गजानन गजानन. जाऊ दे ना, कुठे दत्तगीता पूर्ण पाठ करत बसणार आहे, कुठे शुकगीता सगळी समजून घेत बसणार आहे. कारण शेवटी सगळ्यातून एवढंच निघणार आहे, तर मग सोडून द्या ना बाकीचं सगळं. गजानन गजानन गजानन, काही गरज नाही बाकीचं सगळं समजून घ्यायची. आपल्याला निचोड मिळाला, कसं बनवलं, करायचं काय, खाऊन मोकळे व्हा. मगाची आंब्याची पद्धत सांगितली, तेवढं पुरेसं आहे. आंब्याची पद्धत वापरावी. शुकगीतेचा हिशोब आला, मलमासाचा संवाद आला, दधीची आणि धौम्यांचा संवाद येऊन पोहोचतो, आणि मग नाना प्रकारच्या मधल्या गोष्टी सांगितल्या. त्यात एक फार महत्वाची गोष्ट सांगितली. हे सगळे महिने सांगत असताना सांगितलं, या सगळ्या महिन्यांमध्ये व्रतपंचक करावं. 5 प्रकारचे गणेशाचे अत्यंत महत्वाचे व्रत सांगितले. त्या 5 व्रतांचा हिशोब सांगितला. मग त्याच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्यात. खूप लंबा चौडा अध्याय. प्रत्येक अध्यायात मग या व्रताचा काय फायदा, त्या व्रताचा काय फायदा, त्या व्रताचा काय फळ, हे कोणी केलं त्याला काय फळ मिळाले, अध्यायचे अध्याय आले. सगळ्याचं एकत्रित सूत्र आपल्याला सांगतो. 5 व्रत सांगितले. पहिलं व्रत सांगितलं श्री गणेशार्चन. मोरयाचं नित्य अर्चन करावं, उपासना नित्य करावी, त्या व्रताकरता काहीतरी नियम करावेत. त्यानुसार गणेशार्चन पहिलं व्रत सांगितलं. प्रातस्नान हे दुसरं व्रत सांगितलं. सकाळी स्नान हा दुसऱ्या व्रताचा विषय. दीपदान हे तिसरं व्रत सांगितलं. शमी मंदार दुर्वा समर्पण हे चौथं व्रत सांगितलं. आणि गणेश नाम किंवा गीत गायन हा 5वा व्रताचा भाग सांगितला. या 5 गोष्टींना गणेश व्रत पंचक असं म्हणतात. 5ही करावेत, नाही जमलं 4 करा, नाही जमलं 3 करा, नाही जमलं 2 करा, नाही जमलं 1 करा, नाही जमलं मरा. आता काय सांगणार आहे, कमी 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 किती आणायचं, निदान एक तरी व्रत करा. प्रत्येकाचं महत्व अद्भुत सांगितलं. आणि किती मोठं, शमी मंदार महिनाभर वाहिले, एवढं फळ त्याला मिळालं. रस्त्यात राक्षसच्या राक्षस आले, त्यांनी याला पकडलं, ब्रह्मसंबंध आलं, त्यांनी पकडलं, म्हणे तू मला पुण्य दे. याने सांगितलं सगळ्या महिन्याच्या पुण्याची गरज नाही, 1 दिवस वाहिलेल्या शमीच्या एका पानाचं पुण्य वाहतो तुला. ते पुण्य दिलं, ते ब्रह्म राक्षस धरून गेला. एक गणेश नामाचं पुण्य देतो, तुझा उद्धार होईल. कथा येते, एक नाम ऐकलं 10 राक्षस उद्धारल्याचा उल्लेख आहे. अख्खं मुद्गल ऐकल्यानंतर जर आपण उद्धारणार नसू तर केवढं गडबड आहे हो. ते राक्षस असून उद्धारले, आपण उद्धारलोय नाही का? कारण त्या राक्षसांचा आपण उद्धारणार याच्यावर विश्वास होता. आपली बेसिक अडचण किती आहे, आपला विश्वासच नाही, शास्त्रावरच विश्वास नाही. आणि अविश्वासाला काही फळ मिळू शकत नाही. कारण किती सुंदर तुम्हाला इथून सांगितलं, पायऱ्यांहून उतरता उतरता आपल्या डोक्यात येते, खरंच असं होत असल का, फिटलं.
गेलं वाया सगळं. खरंच असं होत असेल का म्हटलं की संपलं. आणि असा विचार कालपर्यंत येत होता की नव्हता? होता. आता निदान आज तर येऊ देऊ नका. आता याच्यावर शंका न घेता खाली उतरले तर जी झाली तिला चतुर्थी असं म्हणतात. नाही तर नुसते जेवण चलू द्या. पुढची चतुर्थी नाही होऊ शकणार आहे. विश्वास ही पहिली गोष्ट आहे. आणि मुद्गल सांगतायत विश्वास नाही ठेवणार तर कोणावर ठेवणार आहे? पहिला विषय आपल्या समोर आला. मग नाना प्रकारच्या अशा कथा मध्ये मधल्या काळात आल्या. बृहदाश्वांची कथा आली, विभांडक नावाच्या ऋषींची कथा आली. त्या विभांडकांनी सांगितलं मला रस्त्यात अप्सरा दिसल्या, त्यांनी मी चलित झालो. चलित झाल्यामुळे मी जाजली नावांच्या ऋषीपर्यंत जाऊन पोहोचलो. जाजलींनी मला त्यांच्या गुरूंनी लोमशांनी सांगितलेलं तत्व सांगितलं. किती पुढचे पुढचे ऋषी आले. एक जण स्वतःच सांगत नाहीये. विभांडक म्हणतात, बृहदश्व म्हणतात मी विभांडकांना विचारलं. विभांडक म्हणतात मी जाजलींना विचारलं. जाजली म्हणतात लोमशांनी जे सांगितलं ते सांगितलं. काय लोमशांची ताकद आहे? लोमश सामान्य ऋषी नाहीयेत. यांनी भगवंताची तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले. केवढं मोठं वरदान असावं. ब्रह्मदेवाचा संपूर्ण जो दिवस म्हणजे कलियुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कृतयुग हे चारही 1000 वेळा होणे याला ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणतात. तेवढीच ब्रह्मदेवाची रात्र या सगळ्या काळाला एकत्रित म्हणून एक कल्प असं म्हणतात. हे सगळं कल्प, या काळाला कल्प असा शब्द वापरला. असा एक एक कल्प झाला की यांच्या अंगावरचा एक एक लोम म्हणजे केस गळून पडणार. आणि असे जेव्हा यांचे सगळे केस संपणार तेव्हा हे ऋषी मुक्त होणार. केवढं आयुष्य, कल्पनातीत आयुष्य. ब्रह्मदेव संपतील आधी, यांची केस नाही संपणार ना, कारण ब्रह्मदेवाला 100च वर्षाचं आयुष्य, यांचं सगळं त्याच्या पलीकडचं आयुष्य. इतकं प्रदीर्घ आयुष्य आणि तेवढं दिव्य आयुष्य असणारे हे महर्षी लोमश एक दिवस इंद्राला भेटले. ऋषी भेटले की अहंकाराचा नाश करायलाच भेटतात. आणि ऋषी भेटले तरच अहंकाराचा नाश होतो. पुढची मजेदार रचना. का भेटले? देवराज इंद्राने एक दिवस विश्वकर्म्याला बोलावलं आणि सांगितलं माझ्यासाठी एक नवीन महाल बांधा. विश्वकर्मा नाना प्रकारे सुंदर करतायत आणि इंद्राला काही पटत नाही. इंद्र म्हणतो नाही हे पाड इकडं बांध, हे पाड तिकडं बांध. कंटाळून गेले विश्वकर्मा. इतके बदल सांगत 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 त्यांनी घर करायला सुरुवात केली. विश्वकर्मा कंटाळले, मी बाकीच्यांचे कामं कधी करायचे. विश्वकर्म्यांनी मोरयाची प्रार्थना केली काहीतरी मार्ग काढा. आणि हे महर्षी लोमश तिकडून फिरत फिरत आले. बरं नुसते नाही आले, यांनी डोक्यावर एक पळसाचं पान घेतलं होतं. काय काय ऋषी आहेत ना आपल्याकडे. ते पळसाचं पान घेतलेले महर्षी लोमश दिसले. इंद्राने पाय धरले, म्हणे महाराज डोक्यावर असं पळसाचं पान घेऊन का फिरताय? तुम्ही या सगळ्या देहामध्ये राहण्याकरता मी अप्रतिम महाल बांधायला घेतलेला आहे. म्हणत असाल तर विश्वकर्म्याला तुमच्यासाठी बांधून द्यायला सांगतो. लोमश म्हणतात बाबा रे, हा देह नश्वर आहे, याच्यासाठी कुठं काय घ्यायचं? कोणाचा देह नश्वर? संपूर्ण ब्रह्मदेवाचा एक कल्प झाल्यावर ज्यांचा एक केस जाणार ते म्हणतात माझा देह नश्वर. इंद्र म्हणतो आहो तुमच्या एका केसामध्ये आम्ही 14 वेळा जाणार येणार. कारण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र 14 मनू होणार. म्हणजे माझ्यासारखे 14 वेळा एका केसात जाणार. इतकी केस तुमची तरी तुम्हाला नश्वर समजता तुम्ही स्वतःला. आम्ही काय समजायचं? म्हणजे तुम्ही काय समजायचं ते तुम्ही समजा, पण मला कळलंय माझा देह संपणार आहे. इतका प्रदीर्घ असून सुद्धा शेवटी कधी ना कधीतरी संपणार आहेच. मला सांगा, ज्यांना एवढा प्रदीर्घ असून संपणार आहे हे कळतं, आपल्याला तर पत्ता नाही मागचं पुढचं काही, आपल्याला तर कळला पाहिजे की नाही, पण आपल्याला कळत नाही. याला धूम्रवर्ण म्हणतात. त्याची माया अद्भुत आहे, ती कळूच देत नाही. 2 दिवसाची गॅरंटी नसलेला माणूस 2 वर्षाचे प्लॅन करतो, यालाच माया म्हणतात. आणि मी असं करेल आणि मी तसं करेल, ही जागा आज विकत घेतली उद्या ती जागा विकत घेईल. काय गॅरंटी तुझी? त्यातला फक्त एक कोपरा नाही का, तोही तिथं ठेवल्याची गॅरंटी नाही, नंतरची कुठं टाकतील संबंध नाही. इतकी माणसाची अवस्था. पण तरी हाव करत राहतो. तिची लहानपणी कथा नाही वाचली का? दिवसभर जेवढा धावशील तेवढी जागा तुझी. आणि तो माणूस जो धावत निघाला दुपार होईपर्यंत धावला. फक्त ठरलं एकच होतं, तेवढी जागा तुझी जोपर्यंत धावून वापस येशील. नाही का?
याला वापस येताच आलं नाही. धावत गेला, धावत गेला, धावत गेला. आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे करत गेला. शेवटी श्वास फुटून मेला. एवढी जमीन मिळाली. शेवटी कामी 3.5 हाताचीच आली. पुढची कुठं कामी आली? पुढची नाही आली कामी. वापस ज्याला येता येत नाही त्याचं बांधल्या जातं, त्याला कबर किंवा थडगं म्हणतात. आणि जे वापस गेले त्यांची समाधी तयार होते. वापस जाता आलं पाहिजे. ते जे वापस जाण्याचं सूत्र आहे त्याला मुद्गल म्हणतात. ती सगळी रचना आपल्याला सांगितली. इंद्राचा गर्व निष्ठान झाला आणि मग त्यांनी सांगितली बल्लाळेशाची कथा विभांडकाने. कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे त्यावर फार वेळ घेणार नाही. पण एक कल्याण नावाचा वैश्य झाला. त्या कल्याण वैश्याला इंदुमती नावाची स्त्री होती. तिच्या पोटी बल्लाळ नावाचा अत्यंत सुंदर मुलगा जन्माला आला. लहानपणापासून मोरयाची सतत भक्ती करणे हा बल्लाळाचा स्वभाव होता. बापाला आवडत नव्हतं. बाप म्हणत होता मी करतो त्या पद्धतीने कर. मुलगा म्हणतो नाही, मोरयाशिवाय काही नाही. हे मुलाला कळलं होतं, बापाला कळलं नव्हतं. याच्यापेक्षा मोठं काय दुर्दैव. पण असंच होतं, लहान मुलांना कळतं, आपल्याला कळतच नाही. लहान मुलांना पटकन कळतं, कुठलीही गोष्ट फार ताणायची नसते. लहान मुलं भांडतात, 15 मिनिटात एकत्र येतात, पुन्हा खेळायला सुरुवात करतात. पण त्यांच्या 2 आया एकत्र येतात, त्या वर्षभर एकमेकीशी बोलत नाहीत. आणि त्यांनी 2 बाप बोलावले तर त्यांचं भांडण आयुष्यभर संपत नाही. मुलं पुन्हा खेळतात. त्यांना पटकन कळतं कुठली गोष्ट सोडून द्यायची, म्हणून ते चांगले असतात. बापाला कळत नाही. मुलाला कळत होतं बल्लाळाला हे सगळं सोडून देण्याच्या लायकीचं आहे, पण कल्याण धरून बसला होता. नाव जरी कल्याण असलं तरी हे धरून बसल्यावर होत नसतं, हे त्याला कळलंच नव्हतं. बल्लाळाला कळलं. बल्लाळ मोरयाची उपासना करतोय. उपासना सहन न झालेला कल्याण तिथे येऊन पोहोचला. त्यांनी कल्याणाने ती मूर्ती उचलून फेकून दिली. बल्लाळाला बांधून ठेवलं. बल्लाळाला दुःख याचं नाही झालं मला बांधून ठेवलं किंवा मारलं, माझ्या मोरयाची पूजा विध्वंस केला, असा माणूस जगण्याच्या लायकीचा नाही. नाना प्रकारचे शाप आपल्या बापाला दिले. ताबडतोब तो तिकडं कुष्ठरोगी वगैरे झाला. आई येऊन पोचली. आईने हात जोडून विनंती केली. आई असल्यामुळे तिला पाया पडता येत नव्हतं, नाईलाज होता. तिने हात जोडून विनंती केली, बापाची अवस्था फार वाईट झाली आहे, चल घरी. बल्लाळांनी सांगितलं वाक्य भक्तीचं सूत्र आहे. बल्लाळ म्हणतो जो बाप माझ्या मोरयाच्या उपासनेच्या मध्ये येतो तो माझा बाप नाही. हे सूत्र जगातल्या प्रत्येक गोष्टीला ज्याला लावता येईल त्याला बल्लाळेश्वर मिळत असतात. सगळ्या गोष्टी असाव्यात, पण त्या गोष्टी जर माझ्या उपासनेच्या मध्ये येत असतील तर त्या फेकून देण्याच्या लायकीच्या असतात. हे ज्याला कळतं त्याला जो मिळतो त्याला बल्लाळेश्वर म्हणतात. आणि त्याची कृपा करून देण्याचा जो मार्ग आहे त्याला चतुर्थी म्हणतात. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय गजानन.